विचाराचं छानपैकी असं दान आम्हाला मिळतं असं म्हणायला हरकत नाही. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया प्रतिमा पूजनानं. दीपप्रज्वलन प्रतिमा पूजनासाठी मी विशेष निमंत्रित आहेत उमेश नाडपूर, केशव जाधव, रणजित पाटील, राजेश विचारे, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आजच्या व्याख्यात्यांच्या बद्दल थोडस हे अवगत करावंसं वाटतं. हातनूल चौक, जिल्हा रायगड इथले निवासी शिवव्याख्याते श्री प्रशांत शांताराम देशमुख साहेब हे इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत. आपली मधुर वाणी आणि अभ्यासपूर्ण अशी विचारांची मांडणी हे त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य आहे. टेलिव्हिजन असो, युट्यूब असो किंवा इतर काही समाज माध्यम असो, त्याच्यामध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्याख्यानाच्या सीडीत सुद्धा आहेत. प्रशांत देशमुख सर हे नुसते शिवव्याख्याते म्हणून नव्हे तर ते एक चांगले प्रवचनकार सुद्धा आहेत. ह्याचं एक विशेष उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर G24 तास हा जो मध्ये पासवर्ड आनंदाचा हा जो कार्यक्रम होता, हा सरांच्या सर त्याच्यामध्ये होते. त्या कार्यक्रमामध्ये प्रवचनकार म्हणून त्यांनी परत विशेषतः ज्ञानेश्वरीची जी काही प्रवचन आहेत ती G24 तास कार्यक्रमामध्ये वरचेवर आपल्याला ऐकायला मिळाली. तो पण त्यांचा कार्यक्रम खूप गाजलेला आहे. गोदाकाठची वसंत व्याख्यानमाला म्हणजे नाशिकची वसंत व्याख्यानमाला 2 होतात आपल्या ह्याच्यामध्ये. एक गोदाकाठची वसंत व्याख्यानमाला नाशिकची आणि दुसरी आपली पुण्याची वसंत व्याख्यानमाला पुणे. या दोन्ही व्याख्यानमालेमध्ये प्रशांत देशमुख सरांचं जे भाषण झालं त्याला तिथल्या रसिकांनी भरपूर दाद दिली. आणि पुण्यात कौतुक होणं म्हणजे ते अक्षरशः म्हणजे असं सगळ्या जगात कौतुक झालं ह्या इतकं ते समानार्थी धरलं जातं. तर असं त्यांचं पुण्यात सुद्धा त्यांचं व्याख्यान खूप छानस रसिकांनी भरभरून दाद दिलेली आहे. ज्ञानेश्वरीची प्रवचनं त्यांची खूप रसाळ आणि अध्यात्मपूर्ण आहे. सरांना आजवर रायगड भूषण, समाज भूषण, समाजरत्न, रायगड गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आता प्रतिमा पूजनानंतर मी जिजाऊ वंदना करण्यासाठी मी स्वाती महापळगे मॅडमना विनंती करतो. मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी उभं राहावं आणि हात जोडून प्रार्थना म्हणावी. जिजामाऊली हे तुला वंदना, तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदायी. जिजामाऊली हे तुला वंदना, भयातून मुक्ती मिळाली जनाला. गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजामाऊली हे तुला वंदना, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा. मुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली हे तुला वंदना, जशी पार्वती ती प्रिया शंकरासा तशी प्रेमिका गे
शहाजी से तू ही जिजामाऊली गे तुला वंदना जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जणांच्या तसे चित्त देणी जिजामाऊली गे तुला वंदना तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात घाती मनेही प्रवाही जिजामाऊली गे तुला वंदना तुला वंदिता सुखी अंगांगा खरा धर्म हाता शिवाचाच पाही जिजामाऊली गे तुला वंदना जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ. धन्यवाद. व्याख्यात्यांचं स्वागत सचिव श्री डोळे पाटील सरांना विनंती करतो. सरांचे वडील श्री शांताराम देशमुख सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मातृवंदनेनंतर बरोबर विभागवंदनेनंतर पितृवंदना झाली. फार छान असं शेड्यूल आहे कार्यक्रमाचं. परिचय व प्रास्ताविक करण्याची विनंती अवर सचिव श्री विष्णू पटांगले पाटील साहेबांना विनंती करतो. सांगा काय बोलावे पामराने शिवबांच्या शौर्याप्रती जगती शोभून दिशे राजा अवघ्या जगाचा छत्रपती. न्यायदानाची त्यांची असे तऱ्हाच निराळी लेणे सौभाग्याचे शाहूत असे शिव शौर्यामुळे भारी. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवश्री प्रशांत देशमुख शिवव्याख्याते तसेच त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर छत्रपती वर प्रेम करणारे आज जमलेले सर्व शिवप्रेमी यांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय आणि शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सालाबादाप्रमाणे मंत्रालयामध्ये साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आज या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्याकरिता आज आपल्या समोर उभा आहे. मित्रांनो, आजच्या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार आणि गुण अंगीकारण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिव छत्रपतींची जयंती. नुसते मुखात नको हृदयात शिवभक्ती असू दे, नुसते मुखात नको हृदयात शिवभक्ती असू दे. शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात तुझ्याही दिसू दे, वागण्यात तुझ्याही दिसू दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पना अशा होत्या की त्यामध्ये काही बदल न करता आपण आजही त्यांचे अनुकरण करू शकतो. आपल्या प्रजेला शांतता, सहिष्णुता
सर्वांना समान संधी, कार्यक्षम आणि शुद्ध राज्यकारभार पद्धती, व्यापार वृद्धीसाठी आरमार आणि मायदेशाच्या रक्षणासाठी लढाऊ लष्कर ही त्यांच्या समोर ध्येय होती. महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरच्या व्यक्तीसही त्यांच्या जवळ गुणवत्ता असेल तर शिवाजी महाराजांकडे काम करण्याची संधी प्राप्त होईल. महाराजांची कार्यपद्धती ही सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी असल्यामुळे आधुनिक राज्याचे ध्येय दृष्टीसमोर ठेवून त्यांना प्रजेची सर्वांगीण उन्नती करता आली. म्हणूनच इतिहासाला हे मान्य करावे लागते की शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे निर्माता नसून ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार पुरुष आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवरायांच्या विविध पैलू पैकी नेतृत्व हा पैलू अतिशय महत्वाचा आहे. कोणती चळवळ किंवा सामूहिक कार्य नेतृत्वाशिवाय मार्गी लागत नाही. युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे नेतृत्वाचे एक उत्तम व आदर्श उदाहरण आहे. शिवराय हे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व व नेतृत्व होते. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता हा सर्वात महत्वाचा गुण होता. त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सहकार्यांशी चर्चा करून त्यांच्या विचारांचा आदर आणि सारासार विचार करून सतत विवेक बुद्धीने निर्णय घेण्यास विलंब लावल्यास किंवा विचार करत बसल्यास वेळ निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी प्रसंगोचित समजसूचकता राखत तातडीने निर्णय घेतले आणि त्यात ते यशस्वी झाले. शिवरायांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. कामाची जबाबदारी स्वतः स्वीकारून प्रसंगी कोणत्याही स्वरूपाच्या संकटाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असायची. ते मावळ्यांना सतत प्रोत्साहित करत. त्यांनी कधीही जबाबदारी झटकली नाही. नेतृत्व करणाराच आळशी जबाबदारी झटकणार असेल तर त्याचा परिणाम सहकारी सदस्यांवर होतो. नेतृत्व करणारी व्यक्ती संकट काळात खचून गेली तर नेतृत्वावरचा विश्वास उडून जातो याची त्यांना जाणीव होती. आजच्या काळात प्रमुख अशा स्वभावाची माणसं पाहायला मिळतात ज्यांचे विचार सर्वच माझ्या मनासारखं व्हायला हवं असे असतात. कधीतरी याच्या त्याच्या किंवा तुझ्याही मनासारखं व्हायला हवं इतका दिलदारपणा आणि नम्रपणा आपल्यात असायला हवा. मंत्रालयात काम करत असताना आज आपण शिवरायांचे विचार आचरणात आणण्यास हवे. आपण आपल्या कनिष्ठ सहकार्यांना सर्वोत्तरी सहकार्य करणे आवश्यक आहे. वरिष्ठ किंवा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींकडे कुशाग्र बुद्धी असेल तर त्याचे परिणाम त्या संस्था संघटनेवर दिसून येतात. कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यावा याचे बुद्धी चातुर्य नेतृत्वामध्ये असायला पाहिजे. नेता उथळ विचारांचा वरवर विचार करणारा किंवा परिस्थिती समजून घेणारा असेल तर ते नेतृत्व लयात जाते. जगाच्या इतिहासात असे अनेक राजे होऊन गेले की ज्यांना नेतृत्व मिळूनही कुशाग्र बुद्धी किंवा निर्णय क्षमता नसल्याने ते नेतृत्व टिकू शकले नाही किंवा जनतेला त्याचा लाभ झाला नाही. याला अपवाद फक्त छत्रपती शिवराय. शिवराय कुशल नेते होते. शिवराय कुशल नेते होते. सहकार्यांच्या भावना अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. शिवराय मृदुभाषी, सतसत विवेकी आणि कुशल संवादक होते. त्यांनी मावळ्यामध्ये एक संघाची भावना निर्माण करून ते टिकवण्याचा आणि वाढवण्याचा त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केला. शिवरायांकडे संघटन कौशल्य, व्यवहार चातुर्य, विश्वासार्हता होती. त्यांच्यामध्ये यशाभ्यास पचण्याची क्षमता होती. एखादे साहस करण्याचा निर्धार केल्यावर किती संकटे आली तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्यच होता. राजेच निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारी बिथरले असते. म्हणून खंबीरपणे उभे राहून महाराजांनी केवळ अडचणींना तोंड दिले नाही तर त्या अडचणीतून मोठ्या कुशलतेने मार्ग काढला. महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की त्या ध्येयवादाच्या मार्गातून त्यांचे सहकारी कधी ढळले नाहीत. शिवरायांचे गुण आत्मसात करण्याचा संकल्प व प्रयत्न छत्रपतीच्या शिवजयंती निमित्त आपण सर्वजण करूया असे आवाहन करतो आणि माझ्यावर सोपविल्या दुसऱ्या जबाबदारीकडे बोलतो. आजचे आपले प्रमुख व्याख्याते प्रशांत शांताराम देशमुख, शिवव्याख्याते, महाराष्ट्राच्या वक्तृत्वाचा मानबिंदू, इतिहासाचे डोळस अभ्यासक, वर्तमानाचे भाष्यकार आणि भविष्याचे मार्गदर्शक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवणारे शिवव्याख्याते, आपल्या वाणीने समाजाला दिशा देणारे तत्वचिंतक, इतिहास अध्यापक, जीवन जगण्याची कला हे सगळं आपल्या प्रभावी वाणीने
संपूर्ण महाराष्ट्राला व महाराष्ट्राबाहेर समजावून सांगणारे अमोघ वक्ते म्हणजे शिवश्री प्रशांत देशमुख. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक जवळील हातनवली सारख्या खेडेगाव जन्माला येऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील आपल्या वक्तृत्व आणि मधुर वाणीने व्याख्यानाचा ठसा उमटविणारे प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे शिवव्याख्याते प्रशांत शांताराम देशमुख. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातनवली येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तिथून खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने भाषण करण्याची सुरुवात झाली. नंतर 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक या शाळेत झाले. म्हणजे त्यांचं गाव सुद्धा सरनोबत नेताजी पालकरांचं गाव आहे. त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन पेण येथे 3 वर्ष इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना राज्य स्तरावरील अनेक नामांकित वक्तृत्व, वादविवाद आणि कथाकथन स्पर्धांमध्ये भाग घेतला. यशापेक्षा अपयशाचा अनुभव मिळवत पाया मजबूत केला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील कॉलेजमध्ये खास वक्तृत्व स्पर्धाच्या ओढीने प्रवेश घेतला आणि पुढील काही वर्षात महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच नामांकित स्पर्धांमध्ये यश मिळवले. कॉलेजचे शिक्षण झाल्यावर वक्तृत्व स्पर्धाही थांबल्या. आता कुठे बोलायचे. मग राजकीय कार्यक्रमाची सूत्रसंचालन, मान्यवरांच्या मुलाखती, अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची निवेदन, साहित्य संमेलनाच्या परिसंवादामध्ये सहभाग, या सगळ्या गोष्टी त्यांनी वेगाने चालू ठेवल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस, महाभारतातील कर्ण आणि राजे शिवछत्रपती या विषयावरील व्याख्यानांना सुरुवात केली. अभ्यासू चोखंदळ श्रोत्यासमोर त्यांच्या व्याख्यानाला दाद मिळाली. त्यानंतर स्टार प्रवाह या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती या मालिके संदर्भातील शिवधनुष्य या कार्यक्रमात दिग्गजासोबत सहभागी होण्याची आणि अभ्यासाची चुणूक दाखवण्याची संधी मिळाली. त्यांनी केलेले विवेचन महाराष्ट्राला आवडले आणि महाराष्ट्राने त्यांना शिवव्याख्याते म्हणून मनापासून पसंती दिली. बाकी व्याख्यानातून ओळख त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुड मॉर्निंग, आनंदाचा पासवर्ड. त्या कार्यक्रमाचे 120 भाग त्यांनी सादर केले आहेत. सकाळ वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीला गुड मॉर्निंग या सदरातून त्यांनी लेखन केले आहे. पुढे त्याच लेखाच्या संग्रहाचे गुड मॉर्निंग हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले. ते आपल्याला मिळेलच. इतिहासाचा वर्तमानात उपयोग करून वर्तमानातून इतिहास घडणारी माणसे तयार व्हावी, त्या हेतून त्यांनी जय शिवराय या ऐतिहासिक पुस्तकाचे लिखाण केले. तर आपला अधिक वेळ न घेता आपण आता प्रमुख वक्त्याच्या मुखवाणीतून उमटणाऱ्या शब्दसमूहाकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं रयतेच्या या कल्याणकारी राजांना कोटी कोटी वंदन व त्रिवार मानाचा मुजरा करून मी माझ्या प्रास्ताविकास मी येथे पुनराव देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. माझ्या ओळखीच व्याख्यानात रूपांतर होऊ नये आणि श्रोत्यांना घरी गेल्यावर प्रश्न पडायचा की आपण जगणं सुंदरेवरचं व्याख्यान ऐकलं का प्रशांत देशमुख हा व्याख्यानाचा विषय मी गमतीनं म्हणतोय. मला मी अशासाठी म्हणतोय की माझंच कौतुक मला मंत्रालयात ऐकताना मला असं उगाच आपण हवेत तरंगतोय असं वाटायला नको, म्हणून मी त्यांची ओळख म्हणजे म्हणून ते माझी करणारी ओळख मी त्यासाठी थांबवली. कारण कधी कधी आपलंच कौतुक किती कानांना ऐकायचं ना, म्हणजे हुरळून जाऊ शकतो आपण आणि तेही मंत्रालयात ऐकायचं म्हणजे ते अवघडच आहे. सन्माननीय व्यासपीठ, फक्त एक मिनिट आम्ही आवाजाचं हे करू. एकदा आवाज थोडासा चढतात, शेवटपर्यंत आवाज येतोय. आता अजिबात काहीच वाटलं काही तर सांग. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय, माझ्या बाबांचा सत्कार झाला, मला खूप छान वाटलं. कारण माझी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकची, की जेव्हा मला नाशिक कुठे आहे ते माहित नव्हतं, बाबा मला सोबत घेऊन गेले होते. म्हणजे त्या घटनेला तुम्हाला आज सांगायचं तर साधारण 30 वर्ष झाली असते. 30 वर्षापूर्वी मला नाशिक माहित नव्हतं, तिथे बाबा मला घेऊन गेले होते. आणि आज मला याचा आनंद आहे की मंत्रालयातल्या व्याख्यानाला मी त्यांना सोबत घेऊन येऊ शकलो.
आणि नुसता येऊ शकलो नाही, तुम्ही त्याची दखल घेतली आणि त्यांचा सत्कार इथे केला, त्याबद्दल मी कायम कृतज्ञ राहील आपला. आणि मी यासाठीही कृतज्ञ आहे की चौक जवळच हातनोली म्हणून माझं गाव आहे, की ज्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी पहिलं भाषण केलं. आणि त्यानंतर आज तुम्ही मला मंत्रालयात बोलवले. जिल्हा परिषदेची शाळा ते मंत्रालय या वक्तृत्वाच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सर्वांचेही मी आभार मानतो. आणि मला विषय दिलाय जगणं सुंदर आहे. ज्या शिवाजी महाराजांनी अनेकांचं जगणं सुंदर केलं त्या जगणं सुंदरेवर मी बोलणार आहे. म्हणजे कसं असतं बघा की जगणं सुंदर करण्याचे खर तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय, ज्या पदावर काम करताय, ज्या जागेमध्ये काम करताय त्या तुमच्या सहीनं अनेकांची जगणं सुंदर झाली असतील, अनेकांची जीवनं सुंदर झाली असतील. पण कधी कधी असं होतं की आपण ज्या ठिकाणी काम करतोय आणि अशा तणावाखाली काम करत असतो की आपलंच जगणं सुंदर करण्याचं आपण विसरून जातो. आणि मला असं वाटतं तुमच्या संयोजन समितीनं, शिवजयंती उत्सव समितीनं कदाचित हाच, मला जोंधळे साहेबही म्हणाले की आम्ही हाच विचार केला. शिवाजी महाराजांवर आम्ही दरवर्षी तर ऐकतोच, पण आमचे कर्मचारी, आमचे सहकारी, आमचे अधिकारी ज्या तणावाखाली काम करतात, म्हणजे पिंजरा कुठलाही असला तो सोन्याचा असू दे नाहीतर कोणताही असू दे, पण तिथे काही ना काही असतं. मंत्रालय जसं सर्वसामान्य लोकांना आकर्षणाचा विषय आहे, पण इथे काम करणारा माणूस त्याच्या डोक्यावर कुठल्या प्रकारच्या तलवारी असतात किंवा तो कोणत्या ताणाखाली असतो आणि त्याला त्याचं जगणं कसं सुंदर करता येईल आणि त्यासाठी हा विषय निवडलाय. त्याबद्दल मी तुमच्या शिवजयंती उत्सव समितीचंही मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या विषयावर बोलायला इथं आमंत्रित केलंय. मंडळी बघा, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं बरीच जण मोठेही आहेत. जगणं सुंदर करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण मला असं कायम वाटतं बरं का, सल्ला कितीही चांगला असला, उपाय कितीही चांगला असला तरी तो वापरताना आजूबाजूची परिस्थिती काय आहे यावर त्या सल्ल्याचं भवितव्य, त्या उपायाचं भवितव्य अवलंबून असतो. तुम्ही म्हणाल असं कोड्यात काय बोलतात, अगदी सुरुवात एका छोट्या उदाहरणाने करतो म्हणजे मला काय बोलायचं ते तुमच्या लक्षात येईल. एक छोटा मुलगा असतो बरं का, साधारण 6-7 वर्षाचा, 2री-तिसरीला असलेला, अतिशय चुणचुणीत. आईला असं वाटत असतं त्याच्या की आपल्या मुलानं केवळ फक्त पुस्तकी शिक्षण घेऊ नये, फक्त पुस्तकं वाचू नये, तर त्यानं जिवंत माणसं वाचली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याला समाजात सोडलं पाहिजे. थोडंसं सुरक्षित कवचातून बाहेर काढून जेव्हा त्याला समाजात सोडलं जाईल त्याच वेळेस तो माणसं वाचेल, माणसांच्या अनुभवावरून. आणि त्यामुळे त्या मुलाला मामाच्या गावाला जायचं असतं. आई सांगते, बाळा उद्या मला तुझ्या बरोबर येता येणार नाही, तुला मी एसटीत बसून देते, जाशील. हा इतका चुणचुणीत. काही मुलं बघा जात्या तशी चुणचुणीत असतात, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असा कायम उत्साह असतो, त्यांना काहीही सांगा ते करायला तयार असतात. हा मुलगा त्यापैकीच एक असतो. आईला म्हणतो, आई तू चिंताच करू नको. आई त्याला रात्री अजून थोडासा शिष्टाचाराचा नियम सांगते. बघा गंमत आहे. आई सांगते की बाळा, एसटीतून प्रवास करताना तुझ्या कडेला, तू जिथे कुठे बसलायस तुझ्या कडेला एखादी वृद्ध व्यक्ती येऊन जर उभी राहिली तर बाळा जिथे बसलायस तिथनं उठायचं आणि त्या व्यक्तीला जागा द्यायची. एवढं ऐकशील? आईला म्हणाला, चिंताच नको. मोठ्या उत्साहात आई त्याला एसटीत बसून देते. हा मामाच्या गावाला जातो. 2 दिवसानं परत जेव्हा येतो तेव्हा आईला जाणवतं की अरे जातानाचा आपला मुलगा आणि आता आलाय तो असा एकदम शांत होऊन आलेला असतो. सगळा उत्साह मावळलेला असतो. आई विचारते, काय रे, काय झालं? मामा काही बोलला का? म्हणे नाही. मामी काही बोलली का? तर म्हणे नाही. आई म्हणते, मामाची मुलगी काही बोलली का? तसं थोडासा हसतून म्हणतो, हा तिची काय ताप लागले मला बोलायची. अरे मग झालं काय? कोणीच काय बोललं नाही, मग चेहरा का असा झालाय? आईला म्हणते, बघ मला कोणीच काही बोललं नाही, पण तू ते असं वृद्ध व्यक्तीला बसायला जागा दे असं काही सांगते ना, ते असलं परत पुढे सांगत जाऊ नको. मी एका आजीबाईंना बसायला जागा देत होतो तर आजीबाईंनी माझ्या कानपडात मारली. आईला कळे ना पोरानं काय गडबड केली बरं.
आई म्हणते, नीट सांग बरं काय झालं. आई बघ, तू त्या दिवशी मला एसटीत बसवलंस, मी तुला एसटीतनं टाटा केला, एसटी निघाली, एसटीत प्रचंड गर्दी होती, मला अजिबात कुठे बसायला जागा नव्हती. मी एका बाकड्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो, त्या बाकड्यावर 3 माणसं बसली होती. मी जिथे उभा होतो तिथेच माझ्या कडेला त्या बाकड्यावर आजोबा बसले होते. आजोबांनी माझ्याकडे पाहिलं, मग मी पण आजोबांच्याकडे पाहिलं. आजोबा माझ्याकडे बघून हसले, मग मी पण हसलो. आजोबा मला म्हणाले, बाळा बसतो का रे मांडीवर. आई, मी तुला खरं सांगतो, मी त्यांना अजिबात काही बोललो नव्हतो, पण त्यांनी मला अलगद उचलवलं आणि मांडीवर बसवलं. मला पण घोड्यावर ऐटीत बसावं तसं वाटलं, मग मी बसलो. पुढच्या स्टॉपला एसटी थांबली, काही माणसं एसटीतनं खाली उतरली, काही माणसं एसटीत चढली. एक आजीबाई एसटीत चढली. लांब होत्या त्या, पण गर्दी जशी पाठीपाठी जात होती तसं गर्दी सरकते त्या माझ्याकडेला आल्या. मी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी पण पाहिलं, त्या हसल्या, मी पण हसलो. तेव्हा मला तुझ्या रात्रीचा सल्ला आठवला. तू म्हणाली होतीस बघ की एखादी वृद्ध व्यक्ती जर कडेला आली तर बाळा जिथे कुठे बसलायस तिथनं उठायचं आणि त्या व्यक्तीला बसायला सांगायचं. आता मला कळेना करावं तर काय करायचं. मला साने गुरुजी आठवले, श्यामची आई आठवली. श्यामच्या आईने नाही का श्यामला सांगितलेलं असतं की बाळा चोरी करायची नाही. श्यामच्या खिशात काहीच पैसे नसतात, त्याला भूक लागलेली असते, देवळात जातो, देवासमोर पैसे पडलेले असतात, असे उचलतो आणि त्याला आईचं वाक्य आठवतं, काही झालं तरी चोरी करायची नाही. त्याला इतकी भूक लागलेली असते तरी तो आईचं ऐकतो, चोरी करत नाही. मी विचार केला, माझं तर पोट भरलंय, मग मी का आईचं ऐकू नको. मी पटकन आजोबांच्या मांडीवरून खाली उतरलो आणि आजीबाईंना हाताला धरलं आणि म्हटलं, आजीबाई तुम्ही बसाय. आई तुला सांगतो, आजीबाई माझ्याकडे लक्षच देत नव्हते. मग मी जसं जसं त्यांच्या हाताला धरून ओढू लागलो तसं त्यांनी माझ्या कानपडात मारली. आई माझं काही चुकलं झालं. मंडळी, काय झालं होतं, जगातल्या कोणालाही विचारलं की वृद्ध व्यक्तीला बसायला जागा देणं हा सल्ला चुकीचा आहे का, तर अजिबात नाही. पण तो मुलगा लहान असल्यामुळे आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याचं भान त्याला नव्हतं. हे उदाहरण सुरुवातीला मी अशासाठी सांगितलं, जगणं सुंदर करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, वापरणारे तुम्ही आहात. आजूबाजूची परिस्थिती कशी आहे याचं भान तुम्हाला ठेवायचंय. रायगड जिल्ह्यातून आलेले प्रशांत देशमुख याला जबाबदार असणार नाही असं म्हणून मी आधीच हात वरती करून घेतले. बरं का, विनोदाचा भाग सोडा, पण जगणं सुंदर आहे या विषयाची सुरुवात आपण मंगेश पाडगावकरांच्या एका छानशा कवितेनं करूया. कविता अशी आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. तिची हाक तळ्यावरून येते, तिची हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. पहिला पाऊस आठवा बरं का. मातीच्या ओल्या ओल्या वासात, मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात झाडाचं भिजणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. आध्यात्मिकतेच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय आणि कोरोना काळात तर आपण याचा अनुभव घेतला आहे. पाडगावकर शेवटच्या कडव्यात म्हणतात, फुलांचे वास विरून जातात, फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे. मंडळी, विचार करा, असण्या इतकंच
नसणं कधी सुंदर होईल? आठवा, संत ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, लौकिक अर्थानं पाहिलं तर त्यांचं असणं सुंदर होतच, पण आज जरी शरीरानं ते आमच्यामध्ये नसले तरी त्यांचं नसणंही तितकंच सुंदर आहे. कारण आजही ज्ञानेश्वरीची कोणतीही ओवी काढली तर आजही आमचं जगणं सुंदर करण्याचं सामर्थ्य एक तरी ओवी अनुभवावी म्हणून त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आजही आम्ही शिवरायांच्या कोणत्याही कोट किल्ल्यावर गेलो तरी शिवाजी महाराज जिवंत आहेत असं आम्हाला वाटतं. आजही आम्ही 12 जानेवारीला सिंदखेड राजाला गेल्यानंतर जिजाऊंच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला होते. हे लौकिक अर्थानं त्यांचं नसणं जरी असलं तर ते नसणंही तितकंच सुंदर वाटतंय का? कारण त्यांचं असणं जेव्हा होतं तेव्हा त्या असण्याला त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं असा काही साथ चढवून दिला की त्यांनी कित्येकांचं जगणं सुंदर केलं. म्हणून आज त्यांचं नसणंही तितकंच सुंदर आहे. म्हणजे तुम्ही कदाचित असं म्हणाल की हे युगपुरुष होते, राष्ट्रपुरुष होते, त्यांची तुलना आमच्याशी कशी करता येईल, आम्ही असं कसं करू शकतो? मला असं वाटतं बरं का, समाजाचं जगणं सुंदर करण्यासाठी आपण काही श्रीमंतच असलो पाहिजे असं नाही बरं का. आणि माझं तर असं म्हणणं आहे की जगामध्ये गरीब आणि श्रीमंत कोण असं सांगता येत नाही, कारण ते सापेक्ष आहे. म्हणजे कसं, समजा एखाद्याचा पगार किती आहे याच्यावर, म्हणजे एखाद्याचा पगार म्हणजे तुम्ही कोण गरीब आहे किंवा कोण श्रीमंत आहे हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारताय यावर गरीब किंवा श्रीमंत अवलंबून आहे. म्हणजे समजा एखाद्याचा पगार 5,000 रुपयाचा आहे आणि एखाद्याचा पगार 50,000 रुपये आहे. तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं करा. 50,000 रुपये महिना पगार असलेला माणूस, हा माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे त्याचं उत्तर देता येणार नाही, कारण हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारताय यावर याचं उत्तर अवलंबून आहे. ज्याचा महिन्याचा पगार फक्त 5,000 रुपये आहे त्याला जर तुम्ही विचारलं की महिन्याचा पगार 50,000 रुपये आहे, तो माणूस गरीब का श्रीमंत, त्याच्या दृष्टीनं 50,000 रुपये पगार असलेला माणूस हा श्रीमंत. पण हाच प्रश्न तुम्ही टाटा बिर्लांना विचारला की महिन्याचा ज्याचा पगार 50,000 आहे तो गरीब का श्रीमंत, तर त्यांच्या दृष्टीनं तो माणूस गरीब असेल. मला असं वाटतं 5,000 रुपये पगार असलेला माणूस समाजासाठी 50 रुपये नक्की देऊ शकतो आणि 50,000 पगार असलेला माणूस समाजासाठी 500 रुपये नक्की देऊ शकतो. दत्ता हलसगीकरांची कविता आहे बघा. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडासा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय रीते करून त्यांनी भरून घ्यावे. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. मी ना असं एक चित्र डोळ्यासमोर उभं करतो बरं का, की समजा एका टेकडीवर मंदिर आहे भगवंताचं, हजारो पायऱ्या आहेत, प्रत्येक पायरीवर कुणी ना कुणीतरी उभा आहे. तुम्ही कुठल्या तरी मधल्या पायरीवर उभे आहात आणि तुमचा एक हात तुमच्यापेक्षा वरच्या पायरीवर जो आहे, मग जो बुद्धिमत्तेनं, अधिकारानं, सत्तेनं, पैशानं थोडासा तुमच्यापेक्षा वरती आहे, त्यानं तुमचा एक हात ठरलाय, तो तुम्हाला खेचतोय एक पाऊल वरती येण्यासाठी. तुमचा दुसरा हात मात्र रिकामा आहे. त्या हाताने तुम्हाला काय करायचं? जो तुमच्यापेक्षा बुद्धिमत्तेनं, सत्तेनं, कीर्तीनं, पैशानं थोडासा एक पाऊल खाली असेल, ज्याला आधाराची गरज असेल, तो दुसरा हात जर आपण त्याच्या हाती दिला आणि त्याला वर खेचण्याचा प्रयत्न केला आणि अशी साखळी जर आम्ही समाजात निर्माण करू शकलो, तर मला सांगा समाजाचं जगणं सुंदर करायला कितीसा वेळ लागेल. पण दुर्दैव काय माहितीये, माणसं एकमेकाच्या प्रगतीसाठी एकमेकाचा हात खेचत नाहीत, खेचलाच तर बरोबर पाय खेचतात.
म्हणून तर मराठी माणसाबद्दल असं म्हटलं जातं की एकदा वेगवेगळ्या राज्यातल्या खेकड्यांचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि फक्त एका बरणीला झाकण नसतं आणि ते खेकडे पळून जातील म्हणून एक कोणीतरी सांगतो की अरे झाकण नाहीये ते पळून जातील, दुसरा म्हणतो ते पळून जाणार नाहीये, ते महाराष्ट्रातले खेकडे आहेत, कारण एक चढला की दुसरा त्याचा पाय खेचायला तयारच असतो. म्हणजे किती, म्हणजे मला सांगा, मी ना खूप या विषयाचं चिंतन केलं, तुम्ही पण करून बघा. मी या विषयाचं चिंतन असं केलं की मी असं स्वतःशी म्हणालो की समजा आपल्याकडे प्रचंड पैसा आला आणि ही विज्ञानाची सगळी साधनं हात जोडून आपल्या समोर उभी असतील, तर आपलं जगणं सुंदर होईल, तरच आपल्याला सुख मिळेल. हे बघा, या साधनांच्या मी विरोधी नाहीये, श्रीमंतीच्या मी विरोधी नाहीये. नीतिमंत श्रीमंत माणसानं जरूर व्हावं, पण पापानं अनीतीच्या मार्गाने कमावलेला पैसा आपल्याला सुखी करेलच याची शाश्वती नाही, की बहुधा तो शांतपणे झोप लागू देणार नाही. ही यंत्र आम्हाला सुखी कर. आता कसं आहे, तुमची माझी पिढी, जे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, तुमची माझी पिढी ज्यांनी हे यंत्र येण्यापूर्वीचाही काळ बघितलाय, आपण निदान तुलना करू शकतो की खरा आनंद कसा होता. आत्ताची जी मुलं आहेत त्यांनी नंतरचाच काळ बघितलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना जुन्या काळाची तुलना करता येणार नाही. पण तुम्ही आठवण बरोबर, मला काय सांगायचंय की सुख आनंद जे आपण असं मनापासून केलंय आणि आपलं बालपण असं आपण समृद्ध केलंय, त्यावेळेस आपल्याकडे पैसा नव्हता, ही साधनं नव्हती. आठवून बघा, दूरदर्शनचा काळ होता, एकच चॅनल होतं बरं, एकच चॅनल. आठवते का बघा, अख्ख्या गावामध्ये एकच टीव्ही असायची. शनिवारी रविवारी फक्त चित्रपट लागायचा, एक दिवशी मराठी आणि एक दिवशी हिंदी चित्रपट. अख्खं गाव त्या मालकाच्या घरी जमायचं टीव्ही बघायला. पण तुम्हाला आठवतं का बघा, त्यांना असा कधी राग नाही केला. आजची अवस्था काय, तुम्ही 4 दिवस एकाच्या घरी जा, अख्खं गाव सोडा, तुम्ही 1 दिवस जा, 2 दिवस जा, 3 दिवस जा, 4 दिवस जा, 5व्या दिवशी तो सांगेल टीव्ही बिघडले, त्याच्या प्रायव्हसीला अडथळा येतोय तुमच्यामुळे. पण आपण एकत्र ते पाहिलेलं आहे. आणि काय काय म्हणजे मला असं आठवतं की आपण काय दर्जेदार मालिका बघितल्या. तो गोट्या नावाची मालिका होती, लाईफ मेंबर नावाची मालिका होती, संस्कार नावाची मालिका होती, परमवीर, 100, दामिनी, बंदिनी. आजही ते सूर असे कानामध्ये आपल्या येतात आणि ते सूर जरी तुम्ही युट्यूबला टाकलेत आणि ऐकलं ना, तरी तुम्हाला असं आत्मा खूप आनंदी आणि सुखी झाल्यासारखं वाटतं. कुठेतरी आपण वेगळ्या वेगळ्या काळात गेल्यासारखं वाटतोय. आणि त्या मालिका किती दर्जेदार होत्या, किती दर्जेदार. अख्ख्या कुटुंबासोबत आपण त्या मालिका बघू शकत होतो आणि आपल्याला असं वाटायचं की हे जे मालिकेत घडतंय ना, ते माझ्या घरात घडावं. आज मला सांगा, आजच्या मालिका तुम्ही हृदयावर हात ठेवून असं म्हणू शकाल, या मालिकेत जे घडतंय ते माझ्या घरात घडावं. हिंमत नाही बोलायची, तरी आम्ही पाहतोय मालिका, लहान लहान मुलांसहित पाहतोय, कारण दर्जेदार पाहायलाच आमच्याकडे काही नाही हो. बरं, जाहिराती पण किती दर्जेदार होत्या आठवतात का बघा. निर्माची जाहिरात यायची, निर्माची. ती एक छोटी मुलगी, स्कर्ट गुडघ्यापेक्षा वरती तिचा स्कर्ट आहे आणि ती अशी गरकन फिरायची. वॉशिंग पावडर, निरमा, दूध की सफेदी. मला सांगा, ती छोटी मुलगी म्हणजे आपल्याला आपल्या घरातली दिदी वाटायची. आपण किती तिच्याकडे कौतुकानं पाहायचो. आज आज कपडे गुडघ्याच्या वरतीच आहेत, फक्त जाहिरात बनवणाऱ्यानं त्याच्यामधलं वय बदललंय. त्या मुलीचं वय आणि आता तिथे असलेलं हे बदललंय. दर्जा घसरला तो यामुळे दर्जा घसरला. तुम्ही आत्ताच्या मुलांना साप्ताहिकी माहितीये का बघा. साप्ताहिकी आपण काय करायचो, कॅलेंडर घेऊन बसायचो. सोमवारी कुठली मालिका बघायचे, मंगळवारी कुठली बघायचे, ही कुठली बघायचे. आत्ताच्या मुलांना 5 मिनिटांनंतर ते काय बघणार आहे त्याची गॅरंटी नसते. फोन आला की ते जातात ते तंद्रीतच जातात तिकडे. म्हणजे पुढच्या 5 मिनिटात आपण काय बघणार आहोत, कुठलं चॅनल बदललं जाणार आहे याचीही त्यांना शाश्वती नसते. आपला रविवार काय साजरा व्हायचा, अंथरुणात आपण असायचो आणि हेमा मालिनी आपल्याला उठवायला यायची रंगोलीच्या माध्यमातून. आठवत असेल, आपण अंगावर घेऊनच पहिला हेमा मालिनीचा आवाज ऐकायचो. हा काय ते सुख आहे, म्हणजे आपल्या अंगावर असावं. आणि आता हे बघा कसं आहे, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही सगळ्या पुरुष वर्गाला, तुम्ही जळू नका बरं का, म्हणजे मी इकडे सांगतोय असं.
असं आपल्या अंगावर असावं आणि बायकोला वस्कन अंगावर खेकसावं, त्याच्यापेक्षा हेमामालिनीचा आवाज यायचा ना, कसलं भारी वाटायचं. म्हणजे असं वाटायचं की या आपल्या घरातच हेमामालिनी आहे बस. तेवढं का होईना सुख व्हायचं ना, मनाचं सुख असतं एक, असं ते पूर्ण न होणारं सुख असतं, पण ती हेमामालिनी पूर्ण करायची. आणि मग असा अंगावरचं काढलं की हेमामालिनीचं दर्शन व्हायचं. अख्खे पुढचा आठवडा मजेत जायचा. हे मी गमतीनं सांगतोय, पण आपण ते सगळं अनुभवलेलं आहे, सगळं अनुभवलंय. आणि किती किती मला सांगा आनंद घेतलाय. बरं त्याच्यात काही आपल्याकडे फार श्रीमंती होती का हो? ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा, रंगीत पण नाही बरं का. रंगीत टीव्ही इतकी काही मौज कोणाची नसायची. ते व्हिडिओ पिक्चर लावला की तेव्हा रंगीत टीव्ही, नाही तर तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, तोही तो असं क्राऊनचा ना, ते असं शटर बंद करायचं. आणि अगदीच जे गरीब असतील त्यांच्याकडे तर एवढूच असतो टीव्ही, वरती कुठेतरी कपाटावर वगैरे ठेवलेला असायचा. आणि त्या टीव्हीला मुंग्या यायच्या, मुंग्या यायच्या. आता तुम्ही मुलांना सांगा टीव्हीला मुंग्या येतात, ते म्हणतील मुंग्या. त्यांना फक्त त्या गुळावरच्या आणि साखरेवरच्या मुंग्या माहिती आहेत, त्यांना टीव्हीच्या मुंग्या प्रकारच माहित नाही. आणि आपण काय करायचं आठवतं का बघा? टीव्हीला मुंग्या आल्या की आपण जायचो पहिले सभ्यपणे, हा म्हणजे पहिलं सभ्यपणे आपण असं करायचो, नाही ऐकलं की परत असं करायचो, मग जोरात करायचो, आणि तरी ऐकलं नाही तर मग मुद्द्यावरून आपण गुद्द्यावर यायचो आणि दानकन टाकलं की ती टीव्ही सुरू व्हायची. आणि तरीही नाही झाली सुरू तर आपला तो हाड्यावरचा कार्यक्रम ठरलेला असायचा. काठी घ्यायची, एकाला वरती चढवायचं, दुसरा खाली राहणार, तो तिकडे अँटिना फिरवणार, खालून तो ओरडणार, बस 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 चित्र आलं. त्या वरच्याला ऐकायलाच जात नाही, मग तो कंटाळून बाहेर येणार आणि सांगणार, अरे गेला चित्र, मग अशी सांगितलं ना. तो म्हणतो मग सांगायचं नाही का? म्हणजे सांगतच होतो की. मग कुठेतरी असं करता करता एकदाची टीव्ही लागणार. रामायण महाभारत लागली तर म्हणजे रस्त्यावर शुकशुकाट असायचं. आणि त्यावेळेस कसं असायचं, एखादा भाग गेला की तो गेला ना, परत पाहायची सोय नाही, युट्यूब नाही, काही नाही, काही नाही. एकदा गेला की तो गेलाच. त्यामुळे या गावात लाईट नसेल तर लोक दुसऱ्या गावात जायची पाहायला. आणि हे किती आपण आनंदानं या सगळ्या, म्हणजे हा जो काळ आपण आठवला ना की आजही तुमच्या डोळ्यात पाणी येईल की अरे आपण काय आणि किती समृद्ध काळ आपण अनुभवलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा, आणि किती आपण समृद्ध आपण आपलं जीवन जगलेलो आहोत. तुम्ही मला सांगा, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुलांकडे हातामध्ये रिमोट आहे, सगळ्या प्रकारचे चॅनल पुढे आहेत, आणि तुम्हाला माहितीये एक एक गोष्ट ना आपला संयम वाढवत असते. त्यावेळेसच्या मालिका बघा, सोमवारी मालिका लागली तर पुढची मालिका दुसऱ्या सोमवारी, म्हणजे पुढच्या भागात काय होईल हे पाहण्यासाठी आपल्याला 8 दिवस थांबावं लागायचं. तितका संयम आपला वाढायचा. आणि बरं त्या मालिका अशा नव्हत्या आजच्या सारख्या की अशा आणायच्या आणि अशा टप्प्यावर संपवायच्या ना की उद्या काहीतरी घडेल आणि उद्या बघायला जावं तर ते स्वप्नच होतं मागचं, असं त्या मालिकेत सांगतात. म्हणजे जे आम्ही दिवसभर विचार करत बसलो त्याचं काहीच नाही. पण त्या मालिका 8 दिवसानंतर सुद्धा आम्हाला संयम द्यायच्या की मी 8 दिवस थांबतोय. गोट्या लागायची ना तेव्हा, बीज अंकुरे अंकुरे लागलं की आमच्या आतमध्ये आनंदाचं अंकुर फुटायला सुरुवात व्हायची. हे सगळं आपण आपल्या घरी टीव्ही नसताना पाहिलंय. अख्ख्या गावामध्ये क्रिकेट आपण त्या सामूहिकरित्या पाहायचो. वर्ल्ड कप असेल, काय असेल, सचिन तेंडुलकर असेल, सगळे एकत्र बसलेले आहेत. आणि ते आपल्या अंधश्रद्धा पण काही असायच्या. एखादा उठून गेला आणि तेंडुलकर आऊट झाला रे झाला की तो परत आला की त्याला धक्का कळायचं, तू कशाला उठलास, असंही आपण करायचो. म्हणजे काय काय हे सगळं सामूहिकरित्या आपण केलंय. मला थोडस परत इकडे यायचंय की मला हा काळ उभा करायचा की ज्यावेळेस विज्ञानाच्या इतक्या सुविधा नव्हत्या, आता सगळ्या झाल्यात. त्यावेळेस आपल्याला उठून चॅनल बदलायचं म्हणजे असं खटकन ते असं करावं लागायचं, तेव्हा बदलणार. रिमोट नव्हता. आज मला सांगा, आज सगळं आलंय, सगळे चॅनल्स आहेत, आपल्या हातात रिमोट आहे, आपण पाहिजे ते बघू शकतो. पण आपण स्थिर झालोय, आपल्याला आनंद मिळतोय. अहो घरात भांडणं लागतात, आईला मालिका बघायची असते, वडिलांना बातम्या ऐकायच्या असतात, मुलाला WWE बघायचं असतं. त्यामुळे एकाच घरात मुलाच्या रूम मध्ये वेगळी टीव्ही येते, आईसाठी वेगळी येते, बाबांसाठी वेगळी येते. म्हणजे विभाजनाला सुरुवात आम्ही इथूनच केलेली आहे. एकत्रतेकडे जाणार कधी?
इथूनच आमचं विभाजन होत आहे. बरं, एखाद दिवशी मुलगा एकटाच घरात असेल, त्याला असं वाटलं चला आता आज कुणी नाहीये, आपल्याला हवा तो पिक्चर बघावा, तरी तो मनानं स्थिर नसतो बरं का. तो एक पिक्चर लावतो, मध्ये जाहिरात येते. पूर्वी जाहिराती नव्हत्या, आठवून बघा. कार्यक्रम संपला, चित्रपट संपला की मग मध्ये जाहिराती नंतर असायच्या. आता आपण कार्यक्रम म्हणजे चित्रपट पाहतोय, चित्रपटांमध्ये जाहिराती आहेत का जाहिरातींमध्ये चित्रपट पाहतोय, अशी आपली अवस्था आहे. पण तो एखादा चित्रपट पाहतोय, जाहिरात आली की हा काय करतो, दुसरं चॅनल बदलतो, तोपर्यंत दुसरा चित्रपट पाहायला सुरुवात करतो. तिकडे जाहिरात आली की परत इकडे येतो, तर तीच जाहिरात चालले म्हणून तिसरा चित्रपट सुरू करतो. म्हणजे 3 तासात पूर्वी आपण एकच चित्रपट पाहायचो, खूप ओढीनं 8 दिवस ठरवून की हा चित्रपट लागणार आहे आणि ते मनात आठवत ते पाहायचो. आज 3-3 चित्रपट मुलं पाहतात. म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, तुमच्या मुलांना खेडं दाखवा. खेडं हे फक्त कोरोना आल्यानंतर जायचं ठिकाण नाहीये. त्यांना आंबे करवंदे खाऊ द्यात, आंब्यावर दगड मारू द्यात, दुसऱ्याचा आंबा पाडण्यामध्ये पण काय आनंद असतो तोही त्यांना घेऊ द्या. म्हशीवर बसू द्या, तळ्यात डुंबू द्या, म्हशीवर बसून त्याला घरी येऊ द्या. हे जे काही डोंगरांवर फिरू द्या, हे जे काही आहे ना, हे मुलांचं जीवन समृद्ध करणार आहे. किमान किमान सुट्टीत तरी त्याला गावाकडे घेऊन जा. त्याचं जगणं सुंदर करेल. शेवटी त्याचं बालपण आहे ना ते. आपण त्याला किती स्पर्धेच्या जगामध्ये नेणार आहोत. स्पर्धा 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 स्पर्धा, आपण त्याच्यावर चुकीचं बिंबवतोय. हे जग स्पर्धेचं नाहीये बरं, हे जग सहकार्याचं आहे. हो, सहकार्याचं आहे. तुम्ही विचार करून बघा. आता माझं व्याख्यान आहे, मी जर अशी स्पर्धा करत बसलो नाहीये तसं, म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, आज मी इथे येणार आहे, मला एखादा 16 तारखेचा फोन येतो की 16 तारखेला तुम्ही आमच्याकडे व्याख्यानाला याल का. माझी तारीख इथली असते, मला त्याला नाही म्हणावं लागतं. सहकार्याचं कसं आहे, माझ्या ओळखीतला जो मित्र व्याख्यान करतोय त्याला मी जोडून देतो त्याच्याकडे की याला तू घेऊन जा. ज्या वेळेस तो त्याची तारीख तिकडे एंगेज असते तेव्हा तो मला जोडून देतो. हे सहकार्य आम्हाला करता येऊ शकत नाही. हे सहकार्य प्रत्येक क्षेत्रात करता येऊ शकतं. पण जेव्हा आम्ही स्पर्धा समजतो ना, मग एकमेकाचं पाय खेचणं आहे. सहकार्य समजलं की एकमेकाला सोबत बरोबर घेऊन जाणं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मुलावर हे बिंगवा की हे जग स्पर्धेचं नाही, हे जग सहकार्याचं आहे. फक्त सहकार्याचा पहिला हात पुढे करण्यामध्ये तुम्ही असला पाहिजे. तुम्ही 4 वेळा सहकार्याचा हात केला तर पुढे निदान एकदा तर करेल सहकार्याचा, एकदा तर करेल ना. निदान तो पाय तरी खेचणार नाही तुमचं. 4 वेळा तुम्ही सहकार्य केल्यावर त्यांनी एकदा नाही सहकार्य केलं तर किमान पाय नाही खेचणार. आणि ते न पाय खेचणं हे सुद्धा तुमच्या प्रगतीसाठी खूप पोषक आहे. आपण आपली पाय खेचणारी किती माणसं तयार करून ठेवलेत हे आपल्या डोक्यात नसतं. जेव्हा आपण सहकार्य करत पेरत जातो तेव्हा आपल्या वाटेतले काटे आपण बाजूला करत असतो. आणि जग बदललं. काय झालं बघा, पूर्वीची खेडी कशी होती, म्हणजे खेडी अजून काही टिकून येतात. लोकांच्या भावना मन कशी होती बघा. गावातली एखादी मुलगी दुसऱ्या घरातली बरं का, तालुक्यात पहिली आली ना तर अख्ख्या गावाला वाटायचं की माझ्या घरातलं कोणीतरी पहिलं आलंय. आता मला सांगा, आम्ही प्रगती म्हणतो, खरंच केलंय का. आपलं मन किती संकुचित झालंय. जगातलं कुणी का प्रगती करेना, पण माझी शेजारची मुलगी तालुक्यात सोडा, गावात जरी शाळेत पहिली आली ना, पहिला भीतीचा गोळा माझ्या पोटात येतो. म्हणजे कोणत्या अवस्थेला आलाय जग माहितीये. एक असं रूपक कथा सहज उदाहरण म्हणून सांगतात की एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि त्याला तो म्हणाला, उद्या पहाटे माझ्या देवळात ये, तू जे मागशील ते तुला मिळेल. हा पठ्य यादीच तयार करायला घेतो, काही राहायला नको. बरं, यादी स्वतः काय पाहिजे ते करावी ना. सगळी खिडकीतून बघून शेजारच्या दारात अशी गाडी आहे का, त्याच्यापेक्षा भारी. त्याचा बंगला असा आहे का, त्याच्यापेक्षा भारी. म्हणजे सगळी यादी ही त्याला दाखवण्यासाठी देवाकडे जातो. देवाच्या हातात यादी देतो. देव यादी बघतो आणि हसून त्याला म्हणतो, एक अट आहे बरं का, हे जे तू सगळं मागितलंय हे तुला मिळेल, पण याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. आता यातलं काय देऊ बोल. तडफडतो आतमध्ये, ती यादी फाडून टाकतो. मनातल्या मनात म्हणतो, देवा तू माझ्याशी राजकारण केलंस बर का, पण मी सुद्धा तूच तयार केलेला माणूस आहे. या देवाला परत एकदा खात्री करतो, देवा जे मी मागेल त्याच्या दुप्पट नक्की शेजाऱ्याला मिळेल ना. देव म्हणतो, हो, मी काय आत्ताचा राजकारणी आहे का, मी देव आहे, मी सांगतो ते होणारच, मिळेलच. असं म्हटल्या बरोबर
हा देवाला म्हणतो, देवा मी जे मागेल त्याच्या दुप्पट जर माझ्या शेजाऱ्याला मिळणार असेल तर देवा मी एका डोळ्यानं आंधळा होऊ दे. का? शेजाऱ्याला दुप्पट म्हणजे तो दोन्ही डोळ्यानं आंधळा होईल. म्हणजे बघा, मी एका डोळ्यानं आंधळा झालो याचं मला दुःख नाहीये. मला आनंद कसला आहे? शेजारी दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला याचा मला आनंद आहे. म्हणजे हल्ली माणसांचे आनंद हे दुसऱ्याच्या दुःखावर अवलंबून राहायला लागले आणि म्हणून जगणं कुरूप होत चाललंय. जेव्हा माणसाचे आनंद दुसऱ्यांच्या आनंदावर अवलंबून राहतील तेव्हा जगणं खऱ्या अर्थानं सुंदर होईल. मध्ये व्हॉट्सअपला मेसेज फिरत होता बघा, पुण्यामध्ये जोशी काका फार खुश असतात. त्यांच्या सौ म्हणतात, का खुश आहे? देशपांडे काकांना लॉटरी लागली म्हणून तुम्ही खुश असण्याचं कारण काय? तर जोशी काका म्हणतात, लॉटरी लागली म्हणून नाही खुश, लॉटरी लागली ही गोष्ट खरी आहे, पण त्यांचं तिकीट हरवलंय, त्यांना मिळत नाहीये. काय माणसांचे कशावर मला असं वाटतं, जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय आहे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता आला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही प्रगती करू नका असं नाही. याचा अर्थ तुम्ही प्रगती करू नका असा नाही. आपली प्रगती आपण करायची, पण सगळंच काही आपल्या हातात नसतं. देणारा परमेश्वर आहे, शक्ती आहे, सगळ्या अनेक गोष्टी असतात. नाही मिळाल्या आपल्याला, शेजारच्याला मिळालं असेल तर आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. आणि अजून सांगू, जगणं सुंदर करण्यासाठी परमेश्वरानं एक छान यंत्र आपल्या तोंडात दिलंय. त्याचं नाव आहे जीभ. जिभेला हाड नसतं असं म्हणतात, पण पुढच्याची हाडं खिळखिळी करण्याची ताकद याच जिभेमध्ये असते. किंवा कोल्हापुरात असाल तर आपला एक शब्द इकडचा तिकडे झाला तर आपली ही हाडं खिळखिळी करून घेण्याची ताकद याच जिभेमध्ये असते. मला सांगायचं हे, कौतुक करायला काय जातो? एखाद्यानं समजा चांगला शर्ट घातला असेल आणि तुम्ही त्याला म्हटलं तर वा काय शर्ट आहे, तर किती आनंद वाटेल ना, किती आनंद वाटेल. त्याने एवढा वेळ रखडून खरेदी केली, शर्ट घातलाय, किती छान वाटेल. पण आपण काय करतो माहितीये, आपला मित्र समजा कार्यालयात येतोय, तिथून येतोय त्या दरवाजातून, छान शर्ट घातलाय, आपण त्याला लांबनं असं करतो, तो पहिलं दचकतो आणि नंतर आनंदी होतो. दचकतो अशासाठी की मनातल्या मनात विचार करतो, हा खडूस आज माझं कौतुक कसं करतोय. पण विचार करतो की मन परिवर्तनशील बदललं असेल म्हणून. किती आनंदात होता ना तो. या आनंदात त्याला ठेवू द्यावं ना. पण तो जेव्हा शब्दाच्या टप्प्यात येतो तेव्हा तुम्ही म्हणता, शर्टच छान आहे बरं का, शर्टच छान आहे. म्हणजे याचा अर्थ आतला माणूस नाही. आता हा खडूसपणा काही करायची, लावायची काही गरज होती. आता इथे महिला वर्ग आहे म्हणून मी थोडस सांगेल आहे, बऱ्यापैकी महिला वर्ग आहे. जगातलं सहनशीलतेचं नोबेल पारितोषिक कोणाला द्यावं असं जर ठरलं की बुवा द्यायचंय, सहनशीलतेसाठी नोबेल पारितोषिक कोणाला द्यायला पाहिजे माहितीये? म्हणजे पुरुष वर्गाला द्यायचं म्हटलं तर कोणाला निवडलं पाहिजे माहितीये? त्या साडीच्या दुकानामध्ये जो साडी दाखवणारा जो मुलगा, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का बघा. इकडचा वर्ग तरी माझ्या पार्टीत येईल आणि सहमत होईल की तो जो साडी दाखवणारा मुलगा असतो ना, त्याला जगातलं सहनशीलतेचं नोबेल पारितोषिक. म्हणजे बघा, माझं लग्न झाल्यामुळे मला अनुभव आहे. तुम्ही त्या साडीच्या दुकानात जाता, तुम्ही थांबलेला असता, बघ करू दे साडी खर्च, म्हणजे काय घ्यायचंय ते घेऊ दे, आपण थांबू. त्या ताई जातात, तो मुलगा पहिल्यांदा खूप छान आगत स्वागत करतो, या ताई वगैरे. त्याला माहिती असतं त्यांना कुठली साडी छान दिसेल, त्याने एवढी गिरायकं बघितलेली असतात. तो ताबडतोब जास्त पसारा नको पडायला म्हणून जी व्यवस्थित साडी या ताईंना सूट होईल त्यांच्या मानसिकतेचा विचार करून तो ती बरोबर त्याच्या अनुभवानं काढतो. पण ताईंचं लक्ष या साडीकडे नसतं. ताईंचं लक्ष त्यांची मैत्रीण शेजारी दुसरी साडी घेते तिच्याकडे जास्त असतं. व परत त्याला सांगितली जाते ती दाखव, तो ती दाखवतो, परत सांगते ती दाखव. तो तरी त्याचं चालू असतं, ताई याचा काठपदर खूप छान आहे, परत तो म्हणतो याचा पदर खूप छान आहे. त्याला पहिल्या 2-3 मिनिटात अंदाज येतो
हे प्रकरण आता बाहेरचं. आपण काही करायचं नाही, इकडनं दाखवायचं, त्यांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना एकदम शांत त्याचं काय करायचं ते करू द्या. 2 तास जातात, ढीक पडला आणि मग साडीची पसंती केली जाते. कुठली माहिती आहे? बघा मी काही बोलत नाही, बरं काही इकडनं उत्तर आलंय म्हणजे आपण शब्दात अडकायचं नाही. मंत्रालयात बोलतोय जाणीव मला, इकडनंच उत्तर आलंय, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मग प्रश्न असा आहे की पहिली साडी जर खरेदी करायची होती तर एवढं सगळं कशाचं. पण मला मूळ मुद्दा पुढचा मांडायचा की अशी छान साडी खरेदी करून तुम्ही जर कार्यालयात आला आणि तुमच्या मैत्रिणीनं तुमचं कौतुक केलं तर कसलं भारी वाटेल ना. पण कौतुक करेल ती मैत्रीण कसली ना. तुम्ही विचारता कशी आहे साडी, मैत्रीण म्हणते नाही साडी छान आहे पण जरा काठपदराचा रंग अजून गडद हवा होता. मी तुम्हाला खरं सांगू, मैत्रिणीच्या आतमध्ये मनात काय चालू असतं, साडी चांगलीच आहे पण ती तुझ्या अंगावर असण्यापेक्षा माझ्या अंगावर असते ना अजून चांगली वाटली असते. मला सांगायचं फक्त एवढंच की या छोट्या छोट्या गोष्टी असतात. कौतुक केलं, एक जीभ दिली आहे, कौतुक करायचं, किती छान वाटतं. तुमचा तर खूप लोकांशी संबंध येतो. माझा G24 तासला पासवर्ड आनंदाचा म्हणून कार्यक्रम लागायचा. त्याच्यामध्ये मी ना 6 वाक्य सांगितली होती की ज्याला असं वाटतं की माणसं लोहचुंबकासारखी आपल्या भोवती असली पाहिजेत, आपल्याकडे ओढली गेली पाहिजेत, आपल्या सोबती आली पाहिजेत, त्या माणसांनी मी आत्ता जी 6 वाक्य सांगतोय, साधी साधी वाक्य, पण त्याचा वापर तुम्ही जेवढा जीवनात जास्त कराल तेवढी माणसं तुमच्या सोबत येतील. 6 शब्द, 5 शब्द, 4 शब्द, 3 शब्द, 2 शब्द, 1 शब्द या पद्धतीने सांगतोय. 6 शब्दाचं वाक्य आहे, माझी चूक झाली मला मान्य आहे. आपली चूक आपल्याला मान्य करता आली पाहिजे. रस्त्यावर एकाच्या गाडीला दुसऱ्याची गाडी घासते, दोघंही भांडायला उठतात. त्याच्यात खरी चुकी कुणाची असते हे कसं ओळखायचं माहितीये? ज्याचा आवाज चढलेला असतो समजायचं त्याची चुकी असते. पण समजा तुम्ही गाडी चालवताय, नवीन चालवताय आणि तुमची गाडी दुसऱ्याच्या गाडीला थोडीशी घासली आणि तो असं तावातावानं भांडायला आलाय आणि तुम्ही खाली काच करून त्या येणाऱ्या व्यक्तीला एवढंच म्हटलं, भाऊ माझी चूक झाली मला मान्य आहे, नवीन गाडी चालवायला शिकतोय. त्याचा 90% राग कमी झालेला असेल. तुम्ही जेव्हा म्हणाल माझी चूक झाली मला मान्य आहे, नवीन गाडी शिकतोय, तेव्हा त्याला त्याचा काळ आठवेल की जेव्हा तो नवीन गाडी शिकत होता आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्यानं चुकून ऍक्सिलेटर दाबला होता. तो प्रसंग त्याच्याही समोर येईल, तो शांत होईल. पण बोलता आलं पाहिजे. 5 शब्दाचा मंत्र आहे, हे तू फारच छान केलंस, हे तू फारच छान केलंस. आम्हाला कौतुक करता आलं पाहिजे. आम्ही कॉलेजचे प्राचार्य असू, शिपाई असेल, त्यांना एखादी गोष्ट चांगली केली असेल तर आम्हाला त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. त्याचा अर्थ मुठसूट प्रत्येकाला म्हणायचं हे तू फारच छान केलंस असं नाही. म्हणजे रस्त्याला जाता जाता एखाद्याची लात लागली तरी त्याला म्हणायचं हे तू फारच छान केलंस असं मी म्हणत नाही. योग्य वेळी योग्य परिस्थितीत, नाही तर कधी कधी ते बुमरांग होऊन आपल्याच अंगावर येतं. कसं ते सांगतो, 2 मित्र असतात, लग्नाला 25 वर्ष झालेली असतात. दोघांचं लग्न एकाच दिवशी एकाच शहरात 2 वेगवेगळ्या हॉलमध्ये 2 वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर झालेलं असतं आणि 25 वर्षांनंतर हे दोघं एकमेकाशी चर्चा करत असतात आणि पहिला दुसऱ्याला सांगत असतो, काही नाही रे, 25 वर्ष फुकट गेली, बायको इतकी खडूस आहे, इतकी खडूस आहे की रोज आमची भांडणं चालू असतात. पहिला मित्र म्हणतो, आज मी तुझा प्रश्न सोडवतोस, मला फक्त थोडं संशोधन करू दे. पहिलं भांडण कधी झालं सांग? तो म्हणतो पहिलं भांडण ना लग्न होऊन आल्यानंतर पहिल्यांदा तिने स्वयंपाक केला, तो थोडासा आळणी झाला होता, मी तिला थोडं ओरडलो, तिथून सुरुवात झाली. मित्र म्हणतो तिथेच चुकलास, माझ्या घरात पण थोडं आळणीच झालं होतं, पण मी तेव्हा म्हंटल वा काय भाजी झालीये
आणि तेव्हापासून आज तागायत आमच्या घरामध्ये एकही भाजीवरनं कटकट नाहीये. बरं जाऊ दे, 25 वर्ष झाली गेली, गंगेला मिळाली. आता तू एक काम कर, तू घरी गेलास रे गेलास, पहिला घास टाकलास, कसाही असू दे, खारट असू दे, तिखट असू दे, आंबट असू दे, काही असू दे, तू फक्त एवढं बोल, वा काय भाजी झाली. अरे तुला बायका सांगू का, बायको कोणाची असते ना, ती थोड्याशा प्रेमाच्या शब्दाला भुकेली असते रे. तिचा अख्खा म्हणजे दिवसभर ती राब मेहनत करते, कष्ट करते, आणि रात्री जेवल्यावर नवऱ्यानं एका शब्दानं कौतुक केलं ना, वा काय भाजी झाली, तिचा दिवसभराचा सगळा शीण निघून जातो बघ. तुझं ते ती डोकं पण वरती चेपून देईल, पाय नको चेपू म्हटले तरी पायही चेपेल, इतकं तिला छान होईल. तिला वाटेल 25 वर्ष फुकट गेली, पण इथला 25 वर्ष सुवर्ण काळ आहे, आपलं कौतुक सुरू झालंय, तू कर कौतुक. हा म्हणतो नक्की घरातलं भांडण मिटेल म्हणे, नक्की. हा पठ्या त्यानं कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नसतो. एकच वाक्य त्याला पाठ करायचं असतं, वा काय भाजी झाले. हा असा फुटपाथ वरून रस्त्यावरून येताना समजा समोरून कुणीतरी येतोय, हा अचानक म्हणायचा वा काय भाजी झाले, शेजारचा दचकायचा बरं का. आणि असं रस्त्याला 7-8 जणांना दचकवून, याला त्यांच्याशी काही घेणं देणं नसतं, याची प्रॅक्टिस व्यवस्थित उत्तम करून घेतो, आणि रात्री असा मांजराच्या पावलाने बायकोनं ताट केलेलं असतं, पाट असतं, पाटावर बसतो, समोर ताट केलेलं असतं. हा एकदा बायकोकडे बघतो, गेल्या 25 वर्षात पहिलं वर्ष सोडलं तर उरलेल्या 24 वर्ष बायकोच्या नजरेला नजर देण्याची याची हिंमत झालेली नसते. आता घोडं मैदान जवळ आहे, पहिला घास घेतला की बोलायचंय, वा काय भाजी झाली, एकदा प्रॅक्टिस करू, फक्त पेपर फुटायला नको अगोदर, म्हणून फक्त ऍक्शनच करायचा ठरवतो आणि मनातल्या मनात बोलतो. म्हणजे अशी ऍक्शन करतो आणि मनातल्या मनात वा काय भाजी झाली. बायकोला फक्त ऍक्शनच दिसते ना. बायको म्हणते काय चाललंय, नाही तुला नाही कळायचं, तरी मी तुम्हाला सांगते, रात्री अपरात्री त्या पिंपळाच्या झाडाखाली येत जाऊ नका. तिकडे झालं की असलं काहीतरी सुरू होतं, गप घ्या. आता पहिला घास घेतो, असं तोंडात टाकतो, ते नेमकं बघा डॉक्टरची गोळी तोंडात ठेवली जिभेवर की पाणी पितो आपण 4-5 वेळा, पाणी आतमध्ये आणि गोळी जिभेवरच, याचं तसंच होत असतं. आणि कसा तरी प्रयत्नानं जसा भाजी भाकरीचा घास आतमध्ये जातो, तसं बायकोकडे बघून मोठ्या हिमतीनं म्हणतो वा काय भाजी झाली आहे. आणि आता परिणाम बायकोच्या चेहऱ्यावर दिसतील. बघा काय झालंय, तो पाटावर बसलाय, समोर ताट आहे, भाजी भाकरी वाढलेली आहे, बायकोनं भाजी वाढले, बायकोच्या हातात पातेलं आहे, यानं वाक्य उच्चारलेलं आहे, वा काय भाजी झाले. आणि आता बायकोच्या चेहऱ्याकडे बघतो की आता परिणाम दिसतील, परिणाम दिसतात पण वेगळ्या स्वरूपाचे, बायकोचा चेहरा लालबुंद झालेला असतो. हे वाक्य ऐकल्यानंतर बायको भाजीचं पातेलं दान कर याच्या समोर आपटते आणि बायकोचं वाक्य असतं, मी 25 वर्ष लग्नाला झाली, रोज स्वतःच्या हाताने भाजी करून जेवायला वाढलं, पण एकही दिवस कौतुक केलं नाही, आजच फक्त शेजाऱ्यांनी केलेली भाजी वाढली आहे. आजच फक्त शेजारीने केलेली भाजी वाढली तर कौतुक चाललंय, वा काय भाजी झाली. आता हे बघा, हा प्रयोग इथल्या पुरुष वर्गाला घरी जाऊन जर करायचा असेल तर आधी खात्री करा इकडे तुमचं गृह मंत्रालय चुकून आलेलं नाही ना. जे एकाच ठिकाणी कामाला आहेत त्यांच्यासाठी ही ऑफर नाही. ज्यांना असं वाटेल आपलं गृह मंत्रालय इथं नाही, पण या भरोशावर जाऊ नका. त्याचं कारण असं, इकडचं न्यूज चॅनल इतकं फास्ट आहे, इतकं फास्ट आहे, म्हणजे ते गावाकडे नाही का, एखादी बातमी जर पसरवावी अशी वाटत असेल तर एक स्त्री तर दुसऱ्या स्त्रीला कानात फक्त एवढंच म्हणते, तुला म्हणून सांगते सांगू नको, असं म्हटलं रे म्हटलं की तिथनं बातमी तासाभरात फिरून पुन्हा हिच्याच कानात दुसरी सांगते आणि वरती हिलाच म्हणते तुला म्हणून सांगते बरं का, दुसरं अजिबात कुणाला सांगायचं. बाकी तुम्ही घरी प्रयोग करायला हरकत नाही, फक्त प्रशांत देशमुख जबाबदार नाही. 4 शब्दाचं वाक्य, तुझं मत काय, तुझं मत काय आहे. आपल्याला इतरांची मतं विचारात घेता आली पाहिजेत.
आपण आपली मतं आपल्या मुलांवर लादता कामा नये. आपण काय करतो, एकतर इतरांवर मतं लादतो किंवा निवडणुकीला मतं मागायला जातो. एक तर मध्ये मी कार्टून बघितलं होतं, एक त्या स्त्री असतात त्या म्हणतात, आमच्या यांना हल्ली काय झालंय माहित नाही, निवडणुकीला उभं राहिल्यापासून रोज घरी आले की मला पण नमस्कार करत असतात. म्हणजे मत विचारात घेणं का गरजेचं आहे? नेतृत्वानं मत विचारात घ्यायचं असतं. बघा, शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस अफजल खान विजापुरातून निघाला आणि राजांना राजगडावर कळलं, विजापुरातनं अफजल खान निघाला आणि राजांना राजगडावर जेव्हा कळलं अफजल खान येतोय, त्यावेळेस राजांनी यासाठी नेताजी, तानाजी, बाजी, रामजी या सगळ्यांना एकत्र केलं, आपल्या प्रमुख सरदारांना, आणि विचारलं की बोला काय करावं, लढावं की तह करावा? तुम्हाला सांगतो, त्यावेळेस अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला हा नंतरचा इतिहास झाला, पण त्याच्या अगोदर तिथलं जर तुम्ही बळ बघितलं तर अफजल खानाला सगळे घाबरत होते. मोठमोठे राजे सुद्धा अफजल खान येतोय म्हटले की हात बांधून त्याच्या समोर यायचे. आणि राजांच्या सरदारांना राजे विचारतात की काय करावं, तह करावा की लढावं? सगळेजण सांगतात आपलं स्वराज्य लहान आहे, नुकतंच मोठं होत आहे, नुकतंच तयार होत आहे, आता जर आपण लढलो तर आपण नेस्तनाबूत होऊ, आपण तह करावा. राजे काहीच बोलत नाहीत. छावणीमध्ये येतात, विचार करतात. त्यांना माहिती असतं खान कपटी आहे, खान क्रूर आहे, दगाबाज आहे, याला जर तह करायला गेलो तर तो आपल्याला 100% मारणार आहे. जर आपण त्याच्याशी लढलो तर जिंकण्याची शक्यता आहे. हा निर्णय राजांचा असतो, पण आपल्या सरदारांना कसं सांगणार? ज्यांच्या जीवावर युद्ध जिंकलं जाणार आहे तेच जर मनानं खचलेले आहेत तर काय होणार? युद्ध ही पहिल्यांदा मनात जिंकली जातात आणि मग ती रणात जिंकली जातात. इथं माझं सैन्य रणात तर राहिलं बाजूला, तर मनानच खचलंय. काय करायचं? रात्रभर राजे विचार करतात आणि राजांना एक कल्पना सुचते. म्हणजे शांतपणे झोपी जातात. सकाळी प्रयोग करायचा ठरवतात. सकाळी लवकर उठतात. पुन्हा येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी त्या सगळ्यांना बोलवतात. मासाहेब जिजाऊ असतात. राजांचा चेहरा असा घामाने डबडबलेला असतो आणि राजे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं, सात्विकता असते आणि ते आपल्या सगळ्या सरदारांना सांगतात, गड्यांनो, आपली फत्ते झाली. भवानी माता माझ्या स्वप्नात आली आणि तिनं मला सांगितलं की बाळा, चिंता करू नकोस, तुझ्या करवी हा 32 दाताचा बोकड मी कापविते, बाळा चिंता करू नकोस. गड्यांनो, आता आपल्याला घाबरायची काही गरज नाही, आपण जिंकणार. हे ऐकल्याबरोबर ही बातमी सूर्योदय व्हायच्या आत अख्ख्या गडावर पसरली आणि संध्याकाळ व्हायच्या आत मराठी मुलखात पसरली. बाकी सरदार तर सोडाच, पण राजांचे साधे साधे सैनिक सुद्धा छाती पुढे काढून सांगू लागले, आता आम्ही घाबरत नाही, आमच्या राजाला भवानी आहे, प्रसन्न आहे. असा एकच अफजल खान काय, 10 खान आले तरी आम्ही घाबरत नाही. आणि मंडळी, विचार करा, हे कशामुळे घडू शकलं? राजांनी आपल्या सैनिकांच्या आणि सरदारांच्या मनात काय चाललंय हे ओळखलं, म्हणून त्यांना हे सगळं करता आलं. सैनिकांचं आत्मबळ वाढवता आलं. यासाठी नेतृत्वानं तुझं मत काय आहे म्हणून आपल्या सहकार्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे. निदान विचारलं तरी पाहिजे, त्याला समाधान लागतं. 3 शब्दांचा मंत्र आहे, एवढं प्लीज करशील. आपला छोटा भाऊ का असे ना, त्याला एखादं काम त्याला सांगायचं असेल तर प्लीज म्हणजे इंग्रजीत बोललं पाहिजे असं नाही, पण आपले हात आपलं प्रेम आणि विश्वास देत असतात. 2 शब्दाचा मंत्र आहे, आभारी आहे. एखाद्या शिपायानं का आपलं काम केलेलं असं ना, जेव्हा आपण त्याला आभारी आहे म्हणतो ना, तेव्हा त्याला छान वाटतं. आणि लक्षात घ्या, आनंद आपल्याला निर्माण करता येत नाही, पण आनंदाची साखळी निर्माण करता येते. म्हणजे ती साखळी अशी फिरत असते बरं का. समजा एखाद्या घरातून निघताना एखादी पत्नी नवऱ्यावर रागावली तर तो राग घेऊन ऑफिसमध्ये येतो. तो जर बॉस असेल तर तो त्याच्या खालच्या कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यावर रागावतो.
तो त्याच्या अधिकाऱ्यावर हे शेवटी शिपायापर्यंत जातं. शिपाई घरी जातो तेव्हा पुन्हा बायकोवर रागावतो. म्हणजे बायकोकडून सुरू झालेलं परत तिथे जाऊन एक वर्तुळ पूर्ण होतं किंवा नवऱ्याकडून सुरू झालेलं कसंही. म्हणजे आनंद किंवा दुःख हे साखळीनं असं फिरत असतं. आणि आता एक शब्दाचं मंत्र आहे आपण बोलताना जेवढं आपण वापरू तेवढं आपल्याला अधिक काहीतरी चांगलं करता येईल. तुम्ही बघा, शिवचरित्राचा आधार घ्या. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मीला जागा नाही. हे राज्य व्हावं स्त्रीची इच्छा, कुठेही माझी इच्छा असं राजे म्हणाले नाही. अहो 300-350 किल्ले मिळवले. आठवून बघा बरं, एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? मी ज्या रायगड जिल्ह्यातून आलो तो राजधानीचा, तुम्ही रायगड किल्ला जरी अख्खा फिरलात ना तरी तुम्हाला राजांचं नाव कुठे दिसणार नाही. हा, त्यांच्या एका सरदाराचं, त्यांच्या एका सहकार्याचं, त्यांच्या एका सेवकाचं, त्यांच्या एका कार्यकर्त्याचं, आजच्या भाषेत म्हणायचं तर त्यांच्या एका कार्यकर्त्याचं नाव तिथे दिसेल. कोणाचं माहितीये? हिरोजी इंदुलकरांचं. राज्याभिषेकासाठी रायगड किल्ला हिरोजींनी सजवला, बांधला. राजे इतके खुश झाले. राजे हिरोजींना म्हणाले, गोरा हिरोजी, इतका देखणा आणि सुरक्षित किल्ला बांधलाय, आम्ही खुश आहोत, तुम्हाला काय पाहिजे? राजे म्हणजे आत्ताच्या काळात बोलायचं तर पक्षश्रेष्ठी. तुम्ही कल्पना करा, पक्षश्रेष्ठी खुश आहे. हिरोजींनी काय मागायला पाहिजे? तुमच्या माझ्यासारखा असता तर सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून केली असती. मग आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. पण हिरोजी काय म्हणतात माहितीये? हिरोजी म्हणतात, राज मला काय बी नका. राजे ऐकणार. हिरोजींना कळतं की राजे ऐकणार नाहीत, काहीतरी मागावं लागेल. तेव्हा हिरोजी म्हणतात, राज देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतात, राजे तुम्ही गडावर असतात तेव्हा देवाच्या दर्शनासाठी येतात, आणि जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असाल आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. भाग्य कायम माझ्या पदरी राहावं. आजही तुम्ही त्या गडावर गेलात तर तिथे लिहिलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मला वाईट कसलं वाटतं माहितीये? माझ्यासारखा एखाद्या तरुण पिढीचा प्रतिनिधी जातो, अख्खा गड फिरतो, त्याच्या लक्षात येतं राजांचं नाव कुठेच नाही. हा पठ्ठ्या विचार करतो, राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर असतील, त्यांना नाव द्यायला वेळ मिळाला नसेल, त्यांची अपुरी राहिलेली मोहीम आपण पूर्ण करूया. खिशात पांढरा खडू असतोच. त्यानंतर काळाकुट्ट दगड दिसल्यावर याचं मन फिरतं. हा मन परिवर्तनशील आहे, मस्त मी म्हंटल तसं. याचं मन फिरतं आणि हा विचार करतो, राजांचं नाव जगाला माहिती आहे, आपलंच नाव कोणाला माहिती नाही. आणि मग तो काळाकुट्ट दगड आणि आजूबाजूला कुणीच नाही म्हटल्यानंतर याच्या आतला चित्रकार जागृत होतो आणि खिशातनं खडू काढला जातो आणि कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं. आणि मग आतमध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं, की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, त्या दोघांचं नाव लिहिलं जातं. पण ऐतिहासिक किल्ला आहे. तलवारीचं शस्त्र नाही, त्या बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि एवढं कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्ठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो ना की कॅमेऱ्यात जर त्याचा चेहरा टिपला ना, तुम्हाला सांगतो, त्याला उपमा द्यायची म्हटली तर मी एवढीच उपमा देईल. शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल ना, त्याच्या दसपट अभिमान याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. याला असं वाटत असतं रायगड किल्ला आपणच बांधलाय आणि आपल्याच असते. आता नुकताच फीत कापून उद्घाटन झालंय. मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण हे गडकोट किल्ले कशासाठी येतो? हे गडकोट किल्ले म्हणजे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष. आबासाहेब म्हणजे शिवाजीराजे जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांचा या गडकोट किल्ल्यांवर किती विश्वास होता. त्यांच्याच तोंडची वाक्य. औरंगजेब जेव्हा मराठी मुलखावर चाल करायला निघालेला आहे, राजांना जाणीव झाले की औरंगजेब कधी ना कधीतरी येणार आहे, तेव्हा राजे म्हणतात, आपल्या सरदारांना सांगतायत, दिल्लीचा सारखा शत्रू उरावर टपलाय. आज नीती 37 नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत. माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंगजेबाला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे.
आणि राजांचा हा विश्वास राजांच्या नंतर इथल्या गडकोट किल्ल्यांनी सार्थ करून दाखवला. नाशिकच्या परिसरातील जे असतील त्यांना माहितीये, रामसेज किल्ला जर तुम्ही जाऊन चढलात तर 20 मिनिटात वरती चढता येईल. 3 लाख घोडा, 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन आलेला औरंगजेब त्यानं रामसेजवर सरदार पाठवले. त्याला वाटलं 2 तासात मिळेल. 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली, 3 वेळा सरदार बदलले. शेवटी 5.5 वर्षानंतर फितुरीनं रामसेज मिळवलाय. एवढा छोटा किल्ला. तर त्या औरंगजेबानं राजगड, प्रतापगड, सिंहगड, रायगड यांच्याकडे कधी बघावं? तुम्हाला एक आश्चर्य माहितीये का? हा औरंगजेब उभ्या हयातीत शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला, पण तो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रायगडाकडे नाही उतरला. त्याची हिंमत झाली नाही रायगड बघायची आणि उतरायची. एवढा दाब आणि दरारा राजांनी निर्माण करून ठेवला होता. एवढा गडकोट किल्ल्यांवर विश्वास होता. हे कशामुळे झालं? मला सांगायचा होता मुद्दा हा. आपण बघा, मी आता शेवटाकडे हळूहळू येणार आहे. जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं, दुसरा उपाय चांगले शब्द वापरणं, आणि तिसरा उपाय तुम्ही आनंदात आनंद मानत असाल, चांगले शब्द वापरत असाल, पण कधी कधी तुमच्या आयुष्यात संकट येतात आणि तुम्ही कोलमडून जाता. चांगला माणूस कोलमडणं समाजाच्या दृष्टीने योग्य नसतं. म्हणून आमच्या जीवनाचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. सकारात्मकता सांगण्यासाठी एकच उदाहरण सांगतो, एकच कविता सांगतो. कारण कसं होतंय, सकारात्मकतेवरही अख्खं व्याख्यान होईल, पण ती एक कविता पुरेशी आहे जी तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. पण मला असं वाटतं, चांगल्या गोष्टी परत परत आपण ऐकल्या की आपल्या डोक्यात आणि मेंदूत त्या साठतात. नाहीतर आपण टीव्हीवर त्याच बातम्या परत 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 ऐकल्या की आपल्या डोक्याचा भुगा होऊन जातो. पाडगावकरांची कविता आहे ती. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाढ म्हणत तुम्हीच ठरवा. काळाकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सडायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. ते शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. पेला अर्धा भरलेला असेल तर कुणी म्हणेल अर्धा भरलाय, कुणी म्हणेल अर्धा रिकामा आहे. पाडगावकर म्हणतात, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. मला असं वाटतं गाणं म्हणत सत्ता आलं पाहिजे. गाणं म्हणणं म्हणजे काय हो? मनाच्या आनंदाचं ते प्रतीक आहे. माणूस कधी गाणं म्हणतो, उच्चारून गाणं कधी म्हणतो, जेव्हा तो खूप आनंदात आहे तेव्हा तो गाणं. तसं गाणं म्हणण्याची इतरही कारणं असतात. म्हणजे आम्ही कॉलेजला असताना सांगायचो की एकदा पाहुणे आले होते, कॉलेजचं काम चालू होतं, ते गेले हॉस्टेलला आंघोळीला. आंघोळीला नंबर असतो, एक मुलगा आतमध्ये गेलेला असतो, तो जाऊन असं गाणं वेगळ्याच आवाजात बोलत असतो. हे पाहुणे शेजारच्याला म्हणतात, याचा गळा चांगला नाही तरी हा का गातो? तो दुसरा असतो मुलगा खडूस, तो यांना म्हणतो तुम्ही पण आतमध्ये गेल्यावर गाल. पाहुणे म्हणतात नाही, ते पण अशा हट्टालाच पेटले. तो मुलगा म्हणतो गाणार, पाहुणे म्हणतात नाही, मुलगा म्हणतो गाणार. पाहुणे म्हणतात अरे मी गाणार आहे ना, मला कळतं मी गाणार की नाही. म्हणे घोडा मैदान जवळ आहे, जा आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर 15 सेकंदाच्या आत पाहुणे असं त्या आवाजात गायला लागतात, असल्या आवाजात गायला लागतात. का? कारण त्या बाथरूमच्या दरवाजाला कडी नसते. यामुळे आपली अब्रू वाचवण्याचा हा एकमेव उपाय आहे की गाणं. यो गाणं आहे, गाणं आहे, गाणं चाहिए. म्हणजे या सकारात्मकतेच्या जोडीला ना अजून एक श्रद्धा पाहिजे. बरं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा फरक आहे. या विश्वाचा एक निर्माता आहे, एक कोणीतरी आहे, कुठली तरी शक्ती आहे, तिनं आम्हाला जन्माला घातलंय. आमचं आयुष्य आम्ही प्रयत्न करत असू तरी सुद्धा ते एका शक्तीच्या नियंत्रणाखाली आहे. त्याच्यावर ना पूर्ण श्रद्धा पाहिजे.
अगदी थोडक्यात उदाहरण सांगतो आणि शेवटाकडे येणार आहे. गोकुळ नावाचा एक भक्त असतो, यातला मतितार्थ लक्षात घ्या. गोकुळ नावाचा पंढरपूरचा भक्त असतो, तो विठ्ठलावर इतका भक्ती करायचा की साक्षात विठ्ठल त्या गोकुळाशी बोलायचा असं म्हणतात. एक दिवस गोकुळ विठ्ठलाला म्हणतो, उद्या आपलं ठरलं, तू इतके दिवस इथं उभा आहेस, मी एक दिवस तुझे कपडे घालून उभं राहतो, बघूया काय होत आहे. दोघांचंही ठरतं. देव म्हणतो, बघ उभं राहायचं, हसलास तर चालेल पण बोलायचं काहीच नाही. हा म्हणतो ठरलं. विठ्ठलाच्या वेशात गोकुळ उभा आहे. पहिला भक्त पहाटेलाच येतो, दानपेटीत भरपूर रक्कम टाकतो, अनितीच्या मार्गाने भरपूर पैसा कमावलेला असतो, दानपेटीत टाकतो, हात जोडतो आणि म्हणतो, देवा मी जे आता काम घेतलंय हाती ते पण अनितीच असतं, त्यात मला यश दे. नमस्कार करतो, जायला निघतो तेवढ्यात त्याचं पॉकेट पडतं गोकुळाला, म्हणजे याला देवाच्या वेशातल्या गोकुळाला दिसतं, पण गोकुळाला आठवतं देवानी सांगितलंय बोलायचं काहीच नाही, हा काहीच बोलत नाही. पहिला भक्त निघून जातो. दुसरा भक्त येतो, शेतकरी असतो, 1 रुपया आणलेला असतो, देवाच्या दानपेटीत टाकतो, देवाला म्हणतो, हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, दुपारी खाल्लं तर रात्री मिळतंय की नाही अशी अवस्था आहे, पण मी आनंदात आहे देवा, तू जे देशील ना त्याच्यात मी सुख मानणार आहे, तू दे नको देऊ, जे देशील त्यात आनंदात आहे, असं म्हणून हात जोडून जायला निघतो. तेवढ्यात पॉकेट पडलेलं दिसतं, पॉकेट उचलतो, बघतो पैसे, देवाला म्हणतो, देवा मी तुला म्हंटलंयस, तू जे देशील त्याच्यात मी आनंद घेतो आणि निघून जातो. तिसरा भक्त जो आहे, तो तिसरा भक्त येतो, तो नावाडी असतो, तो चाललेला असतो समुद्रामध्ये. देवाला प्रार्थना करतो, देवा माझ्या घरी वृद्ध माता पिता आहे, 2 दिवस समुद्रात चाललोय, माझ्या जीवाचं रक्षण कर. डोळे उघडतो, आता निघणार. तेवढ्यात पहिला भक्त पोलिसांना घेऊन येतो, ज्याचं पॉकेट पडलेलं असतं. त्या नावाड्याला विचारलं जातं, पॉकेट भेटलं का? नावाडी म्हणतो नाही. पहिला भक्त म्हणतो, नाही एवढ्या पहाटे इथे दुसरं कोण येणार, तूच पॉकेट घेतलं असशील. पोलीस त्याला पकडतात. तो नावाडी देवाकडे बघून म्हणतो, देवा काय चाललंय तुझ्या राज्यात, सोडून संन्यासाला फाशी. आता गोकुळाला काही राहावे ना, गोकुळ देवाची आज्ञा मोडतो आणि म्हणतो, तुमचं पॉकेट यांनी नाही नेलं, जे मधले भक्त आले होते ना ते घेऊन गेले. दिवसभर भक्त येत राहतात. आता रात्री गोकुळ आणि देव दोघांच आहेत. गोकुळ देवाला म्हणतो, देवा अरे काय काय तुझे भक्त रे, कसं तू इतकी वर्ष इथं उभा आहेस. देव म्हणतो, पण तू काही बोलला नाहीस ना. अरे बोलू नको तर काय करू, सोडून संन्यासाला फाशी. देव म्हणतो, बघ तुम्हा माणसांचा माझ्यावर विश्वास नाही, तुला काय वाटतं ते घडत होतं का? अरे ते मीच घडवत होतो. आठवून बघ मी कोणाचं पॉकेट पाडलं, ज्याच्याकडे प्रचंड अनितेला कमावलेला पैसा आहे त्याचंच पॉकेट मी पाडलं. तो माझा भक्त आहे म्हणून त्याच्या वाट्याला थोडंसं पुण्य दिलं, आणि ते कोणाला मिळवून दिलं, जो माझा खरा भक्त आहे. त्यानं काय केलं माहितीये, त्या पॉकेटातले स्वतःला जेवढे पाहिजे तेवढेच पैसे ठेवले आणि बाकीच्या पैशाचा दानधर्म केला. गोकुळ म्हणतो, त्या दोघांचं काही नाही, तर नावाड्याला का तुरुंग? तेच मी तुला सांगतोय, तुम्हा माणसांचा माझ्यावर विश्वास नाही. त्या नावाड्यानं काय प्रार्थना केली होती की मी 2 दिवस समुद्रात चाललोय, माझे वृद्ध माता पिता, माझ्या जीवाचं रक्षण कर. मला दिसत होतं की समुद्रामध्ये घोंगावणारं वादळ येणार आहे, आणि या 2 दिवसात ज्या कोणत्या नावा समुद्रात जातील त्या नावाड्याला जलसमाधीच घ्यायला लागली असती. मी त्याला पोलिसांकरवी 2 दिवस तुरुंगात धाडणार होतो. 2 दिवसानंतर त्याचा जामीन होणार होता, त्याचं जीवन सुरक्षित राहणार होतं, पण तुम्हा माणसांचा माझ्यावर विश्वास नाही. मंडळी, आयुष्यात जेव्हा जेव्हा काही वाईट घडेल, संकट येईल, तेव्हा असं तुम्ही समजा की या संकटाची साखळी कुठेतरी आनंदाशी असेल, कुठेतरी चांगली अशी असेल. फक्त ते चांगलं घडेल त्यावेळेस आपल्याला कळणार नाही की या संकटातून हे चांगलं घडलंय. आणि एक शेवटचं, जगणं सुंदर करण्यासाठी परमेश्वरानं न दिसणारी एक गोष्ट तुमच्या माझ्या आतमध्ये दिली, तिला फक्त स्थिर करता आलं पाहिजे, पण ते अवघड आहे. त्या गोष्टीचं नाव आहे मन. आमच्या बहिणाई एका कवितेत म्हणतात, मन वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती हाकेला फिर येतं पिकावर. मन मोकाट त्याला ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वरल्या लाटा. मन लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारलं जसं वारा वाहदन. मन जहरी त्याचं न्यारे तंतर, अरे इचू सापा बरा त्याले उतारे म्हणतर.
मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, थटी वई सवी इच आलं 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 धरतीवर. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता होत होईवर गेलं 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 आभायात. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ आभायात भीमायना. देवा असं कसं दिलं मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं, असं सपन पडलं. या मुलाला स्थिर करता आलं ना तर तुमचं जगणं सुंदर होईल. आता फक्त 5 मिनिटं घेतोय. माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण यानंतर मी ज्या शेवटच्या 2 गोष्टी सांगणार आहे अगदी 5 ते 6 मिनिटात, ज्या शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत, म्हणजे शिवजयंतीचा उत्सव खऱ्या अर्थानं सार्थकी झाला असं होईल. माझं सगळं आख्यान विसरून गेलं तरी चालेल, पण आता ज्या 2 गोष्टी सांगणार आहेत त्या जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कृतीमध्ये उतरवल्या तर आजच्या व्याख्यानाचं सार्थक झालं असं होईल. त्या 2 गोष्टी सांगितल्यानंतर मी काहीच बोलणार नाही, म्हणून आभार मी अगोदर मानून घेतोय की आपल्या मंत्रालयातल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीनं मला आज या ठिकाणी बोलावलं. आमचे मित्र सतीशजी जोंधळे साहेब यांनी आवर्जून आणि मनापासून त्यांच्या बोलण्यातनं मला जाणवत होतं की त्यांची खूप इच्छा होती मी यावं, आणि त्यांनी मनापासून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मला आमंत्रित केलं आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीनं ऐकलं. कारण माझ्या इथे खूप ओळखीतले आहेत. आमचा प्रवीण मुंडे आहे, केदार प्रताप जयसिंग पाटील आहे, अजून बरीच जण आहेत. आमचे तुषार महाजन आहेत, अजून लोहार आहेत, अशोक पाटील आहेत, चौधरी आहेत, संदीपजी माने आहेत. सगळे चुकून माझं नाव कोणाकोणाचं राहू शकतं, पण एवढी सगळी मंडळी आहेत. आणि सतीशजी जोंधळे साहेब आणि त्यांच्या टीमनं इतकं देखणं आणि छान नियोजन केलं, याच्याबद्दल एकदा टीमचं आपण कौतुक करूया. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मला जास्त बोलता येत नाही, पण ही माझी 2 पुस्तकं आहेत, जय शिवराय आणि गुड मॉर्निंग. माझ्या या कार्यामध्ये माझा भाऊ आणि पुतण्या मदत करतो. तुम्ही या दरवाज्यातनं बाहेर गेलात तर ही 2 पुस्तकं तुम्ही तुमच्या घरातल्या तरुण मुलांच्या हाती द्या. तुम्ही तर वाचाच, पण तरुणांच्या हाती द्या. कारण या जय शिवराय पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक उदाहरण आणि आता मला माझ्या आयुष्यात काय करता येईल असं प्रत्येक प्रकरणात केले. अशी 55 प्रकरणं आहेत आणि ही व्यक्तिमत्व विकासासाठी असलेली 51. मी अधिक याच्यावर बोलत नाही, तुम्ही जरूर घ्या. फक्त एक विनंती, लोक काय करतात, 500 रुपये सेट विकत घेतात आणि एक रविवार मिळाला की अख्खं वाचून पूर्ण करतात. माझं म्हणणं आहे तसं नका करू. लोणचं मुरावं लागतं तसं. रोज एक प्रकरण वाचा, दिवसभर विचार करा, तो शिवरायांचा गुण मनामध्ये साठू द्या. आपण जरूर बघा, गुगल पे ही उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि आता मी शेवटाकडे येतो. माझा नंबर देऊन ठेवतो 9822 650 280. 9822 तर कॉमन आहे, पुढचा 650 280. माझी व्याख्यानं तुम्हाला युट्यूबला प्रशांत देशमुख नावाचं चॅनल सर्च केलं तर नक्की पाहायला मिळतील. आणि या पुस्तकावर आता एबीपी माझानं या रविवारी आनंदाचं पान म्हणून जो कार्यक्रम लागतो त्याच्यामध्ये या पुस्तकाविषयीचा हा भाग आहे आत्ताचा, या रविवारचा. आणि आता शेवटाकडे येतोय. हे तुम्हाला कृतीत उतरवायचं आहे. आणि माझ्या भावाचे आणि पुतणीचेही आभार राहिले, कारण या सगळ्या कार्यामध्ये मला तो पुस्तक निर्मिती, पुस्तकाचं हे याच्यामध्ये सगळ्या मदत करतोय. तुम्ही जरूर त्याला भेटा. आणि शेवटचे 2 मुद्दे, 9822 650 280. युट्यूबला तुम्ही कुठेही प्रशांत देशमुख सर्च केले तर नंबर आहे प्रत्येक क्लिकला. सगळं विसरलात तरी चालेल, पण आता या 2 गोष्टी कृतीत आणायच्या. बघा, तुम्हाला पटते का बघा, समाजात फिरताना असं जाणवेल की गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं राजे, आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात ना, त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे बरं का, राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एक तरी विचार आचरणात उतरला पाहिजे. म्हणून माझं पहिलं सांगणं, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका.
याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात. तर पुढे मुलाबाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा नेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं? की हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. ती हीच जागा आहे. हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावंश राजा विराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीला रायगड तर मोहरून निघाला होताच हो, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं थरारलं होतं. आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की अरे जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियेतली सारी धनदौलत कवडी मोल वाटावी. एक कवी कवितेत म्हणतोय, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा की शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला, गाडी, नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी किंवा आई बोलली, वडील रागावले, परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा स्वस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव, देश आणि धर्म यासाठी जिंदगी न्योछावर करून देणारी पिढी तयार होईल. एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का? आम्ही त्या भावनेनं जातो का? 31 राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी धरती मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, रायगडावर मुलाबाळांना घेऊन जायचं, ती माती घरी घेऊन येऊन प्रेरणा घेण्यासाठी जायचं. आणि दुसरं शेवटचं सांगणं, तुम्ही घरी गेल्यानंतर माझा हा निरोप तुमच्या कॉलेजच्या असणाऱ्या मुलांसाठी देणार आहात. मी असं समजतो की तुम्ही कॉलेजचीच मुलं माझ्या समोर आहात. समजा तुमचं शिक्षण पूर्ण होईल, तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल, कोणी नोकरी करेल, कोणी व्यवसाय करेल, कोणी राजकारणात जाईल, समाजकारणात जाईल, शैक्षणिक क्षेत्रात जाईल, सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, तुमचे घरचे मदत करतील, मित्रमंडळी मदत करतील, गाववाले मदत करतील आणि तुम्ही यशाच्या अशा टप्प्यावर याल की बस एक पाऊल ठरलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा. त्याप्रमाणे तुमचं यश जर धुळीस मिळालं, सगळं संपलंय असं वाटतंय, काळाकुट्ट काळोख दिसतोय, आशेचा एकही किरण दिसत नाही, आत्महत्या करावी असं वाटतंय, असा प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊ नये पण आलाच तर आत्ता जे डोळ्यासमोर उभा करताय ते आठवा पुरंदरचा तह झाला होता. मिर्झा राजा जयसिंग आला होता आणि पुरंदरच्या तहानं शिवाजी राजांना त्याच्या जोडीत काय द्यावं लागलं होतं? 23 गड आणि 4 लक्ष होणांचा मुलूक. 23 गड शब्द एकदा उच्चारला की होऊन गेला, पण 23 गड मोजले तर आम्हाला कळतं की 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरदगड, सरुगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रेवंदा, भंडा, अर्जुन, नरदुर्ग, खंडाळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला. पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्या सहित त्या क्रूर करण्या औरंग्याच्या कैदेत सापडले. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेतनं राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर पडतात. पेटाऱ्यातनं किंवा वेषांतर करून आग्रा शहराच्या बाहेर पडले असतील, पण तिथं विमान तयार नव्हतं राजगडावर यायला. एकही माणूस न गमावता राजे सही सलामत येतात. विचार करा, विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजानं त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी की माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या आणि तुमचं जगणं सुंदर करा. धन्यवाद. खूप सुंदर. आनंदाचं जगणं आणि जगण्यातला आनंद खूप छान शब्दात तुम्ही व्यक्त केला सर. सत्य कहो, स्पष्ट कहो, कहो न सुंदर झूठ.
चाहे कोई खुश रहे या चाहे जाय रूट. खूप सुंदर अशा शब्दात आपण व्यक्त झाला. युरोपाचा कार्यक्रम निलेश जाधव सरांनी विनंती करतो आपण यावं. हॅलो. कार्यक्रम संपल्याचा पेढ्यांचं वाटप होत आहे. पेढ्याचं वाटप करता आम्ही चालू केलेलं आहे. ते सुद्धा जाताना पेढा घेतल्याशिवाय जाऊ नका, कारण शिवरायांचं जयंती आम्ही साजरी करतोय. जाताना तुमचं तोंड गोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा शिवजयंती उत्सव समितीचा पॉइंट आहे आमचा. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आभार प्रदर्शन जबाबदारी माझ्यावर आहे. ह्या कार्यक्रमासाठी आज शिवजयंती उत्सव समितीचं 8वं पर्व आमचं, आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हाला पहिल्यांदा तिथे आसन व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. ते आज जेडी 21 मध्ये बगुळे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचा आम्ही तिथे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला ह्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या भ्रष्टाचार कार्यस्थळातल्या स्वच्छक आणि इतरांचं ते सहकार्य लाभलं कर्मचाऱ्यांचं, त्यांचा आम्ही आभार मानतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत चिंचोडे साहेब, त्यांचा आम्हाला सहकार्य मिळाला आहे आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला, त्यांचा आम्ही आभार मानतो. तसेच कार्यक्रमासाठी आम्हाला राजेश बंगाळे, सुरेश गरज यांचं सहकार्य मिळालं. आज कार्यक्रमाचं रूपरेषा, कार्यक्रमाचं स्वरूप जे ज्यांनी आपल्या खुंद असणार असं निवेदन सादर केलं होतं ज्ञानेश पाटमासे, आमच्या शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते भरपूर आहेत, पण प्रामुख्याने उमेश, केशव, राजेश, रणजित, पोपट, तानाजी आणि इतर या सर्वांचा मी इथे आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी लागतो तो म्हणजे आर्थिक हातभार, आणि ज्या आमच्या आर्थिक आमचे देणगीदार आहेत, ज्यांनी सगळ्यांची नावं घेता येणार, पण ज्यांनी आम्हाला दिलं योगदान, त्यांचे आम्ही इथे आभार मानतो. आणि सर, या आमच्या मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये उपसचिव सद्गुरू वामनराव पै होऊन गेले. त्यांचे जे विचार होते, त्यांची विश्व प्रार्थना जी होती, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. सर, तुमचं जगणं सुंदर आहे तुम्ही सांगितलं, पण मला लगेच तुमचं ते पांडुरंगाची जी कविता होती, हे जगणं सुंदर आहे, डोळे भरणं पाहणं सुंदर आहे, तसंच मला वाटलं की हे खरोखर याच मंत्रालयामध्ये विश्व प्रार्थना रचयिते सद्गुरू वामनराव पैंचं वास्तव्य होतं, आणि त्यानंतर तुम्ही आलात आणि आम्हाला जाणीव करून दिलीत की हे जगणं सुंदर आहे. त्याबद्दल तुम्ही सर तुमचा आभार, आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं तुम्ही असेच आमच्या वाढीशी उभे राहा आणि असेच आम्ही कार्यक्रम करत राहू. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला. राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानंतर आपण कार्यक्रम धन्यवाद. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड विंध्य हिमाचल यमुना उच्चल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गांगे तव जय गाथा जन जय 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 भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.